आजोबांनी दुकानची सुरुवात केली साधारण 1957ला. बर बर. साधारण 70 वर्ष पूर्वी झाली आमच्या दुकानासाठी. बर बापरे. उत्तूरसाठी एक मोठं लौकिक आहे. उत्तूरचे जे व्यापारी होते, कापड व्यापारी, ते फार चिकाटीचे आणि कसोशीचे होते. आज साधारण 100 गावामध्ये गंगापुरी कोणी लोक ओळखतात. बरोबर. फक्त आमच्या आजोबाच्या वडिलांच्या मुळे. बरोबर. कसं होतंय, सचोटीचं काम, गिरायकाला माल प्युअर देणे आणि गिरायकांशी जे रिलेशन आहे ते एकदम घरच्यासारखं ठेवणे. गडिलाची, लांबची तुमची संकेश्वर म्हणा, आजऱ्याची, त्यांच्यासाठी सेपरेट मार्ट झोन आहे तो. ओके ओके. आम्ही भाऊ 4 जण आम्ही. बरं. आणि प्रत्येक जण इथेच आहात की कसं? नाही, 2 जण आम्ही, मी आणि मोठा भाऊ राजू, आम्ही दोघे दुकान बघतोय आणि दोघे नोकरीसाठी बाहेर असतात. ओके ओके. म्हणजे काय? आणि आमचे मोठे भाऊ आहेत संजय गंगापुरे म्हणून, ते मिलिटरीमध्ये लेफ्टनंट कर्नल आहेत. यात्रा कुठल्या भागातली आहे त्याचं लक्ष असतंय, म्हणजे आम्ही काय करतो याचं लक्ष त्याचं असतंय. ओके ओके. विनायक कसं असावं, काय करावं, यात्रा कुठली आहे, काय नियोजन तुम्ही काय केलेलं आहे, पांपले वाटायचे ते त्या गावामध्ये बोर्ड लावलेले का नाही असते. म्हणजे आम्ही एक पण 4 ना आम्ही कंटिन्यूस कनेक्ट असतोय. आठवतं एकदा फोन असतो आमचं, संडे तर हमखास आमचा व्हिडिओ कॉल असतो, रात्री जेवताना म्हणा, दुकानमध्ये म्हणा. त्या अंगड बाउंड्री म्हणतं गाव आहे, मग हिंडगाव काय गावाचं नाव आहे ते. तिथले कस्टमर ते गाडी घेऊन आले होते, प्राइस गाडी घेऊन आले होते. सोबत एक 4-5 महिला, 2-3 पुरुष होते. त्याने दुकानात एंट्री केली. आजराबाग म्हणा, गारगुडीमध्ये भरपूर नाव मोठं आहे. आणि तिकडलं कस्टमर ज्यावेळी मोठी खरेदी असते, भले ते एक साडीसाठी येत नाहीत, त्याच्यावर तिच्या घरीमध्ये बारसा असू दे, लग्न असू दे, काही वस्तू असू दे, 100% ते गिरायक मला फोन करते, मला अमुक तारखेला मी येणार आहे, मला थोडी सवलत द्या. त्या गिरायक असले जता काढायचा आणि त्याचे पैसे निम्मे ठेवायचे. तुम्हाला विरोध सांगतो, कसं होतं, पैसे ठेवले ना तर ते पैसे द्यायचे कधी बारशामध्ये मुलाच्या, अशी त्यावेळी पद्धत होती. त्यावेळी लोक पण, पूर्वीचे लोक पण चांगले होते, लोक व्यवहार, ते पैसे ते मिळत होते. म्हणजे कपडे कसं होते, कपडे घ्यायचे म्हणजे आनंदाक्षण, यात्रा, दिवाळी, गणपती. आता तो ट्रेंड थोडा बदललेला आहे. कसं ऑनलाईन व्यवहार, अमेझॉन, फ्लिपकार्ट, तुमचं मंत्रा, मेशो, ह्याच्यातून एक 4 वर्षापूर्वी बऱ्यापैकी फरक पडला आम्हाला. म्हणजे कस्टमरनं म्हणजे मागवायचं, साडी मागवा, तुमचे शर्ट मागवा, नवीन कपडा ना तर कसं दोघांचे एक आकर्षण वेगळं असतंय. बरोबर. ते दोघे बसते ना, मग साडी बघायला असतात, मग ती म्हणते ना म्हणजे अहो ह्या ती साडी बघा, तर त्यांना नॉलेज काय नसतंय, जस्ट मॅड असतं. आज भागामध्ये कोल्हापूरमध्ये तुम्ही जावा, तुम्ही बेळगावमध्ये जावा, तिथं बस मोठे मोठे मॉल जास्त उभारले. लोकांची कस्टमरची असतं, लोकांना स्पेशल काय नको आहे, म्हणजे फक्त साडीचं दुकान, फक्त शर्ट असं नको. लोकांना एकाच ठिकाणी, आज लोकांना वेळेचे बंधन आहे, प्रत्येकाला वेळ फार महत्वाची. आणि असं नाही की आपण लग्न ठरलं म्हणजे इथं साडी घ्या, तिथं पॅन्ट शर्ट घ्या, असं नको आहे. लोकांना एक ठिकाणी मापायचे. त्या हिशोबाने एक 20,000 स्क्वेअर फूटचं मोठं दुकानामध्ये काढायची प्रयत्न चालू आहे. आणि 2026ला त्यावेळी मी पुन्हा तुमच्या समोर मी येईन, तुम्हाला ओपनिंगचं तुम्हाला सारं इन्व्हिटेशन देऊन टाकेन. मंडळी नमस्कार. मंडळी माझं नाव रणजित आणि आपण पाहतात चावडी संवादाची हा आपला युट्यूब चॅनल. मंडळी गेले कित्येक दिवस झाले आपण आपल्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या उत्तर भागातील, आपल्या आजरा भागातील, गडिंग्लज तालुक्यातील अशा असंख्य लोकांचे आपण पॉडकास्ट म्हणजे मुलाखती प्रदर्शित करण्याचा प्रयत्न करतो. मंडळी आज मी तुमच्यासाठी म्हणून एका अशा व्यक्तीची मुलाखत घेऊन आलोय. तसं पाहायला गेलं ते आपल्या उत्तूर तालुका आजरा, जिल्हा कोल्हापूर या भागातलं एक किरकोळचं नाव. त्यांच्या व्यवसायाबद्दल बोलायचं झालं तर त्यांचा व्यवसाय इतका प्रचंड मोठा आहे की त्याबद्दल आपण गणता देखील करू शकत नाही. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आज गेल्या 1-2 महिन्याच्या कालांतरानंतर देखील त्यांनी व्यवस्थितपणे आपल्याला असा वेळ दिलाय. महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण आज त्या माणसाबद्दल, त्या माणसाचा जो व्यवसाय आहे आणि त्या माणसाचा जो होलसेल आणि रिटेल हा जो धंदा आहे, या सगळ्या गोष्टीबद्दल व्यवस्थितपणे जाणून घेणार आहे. सो मंडळी सगळ्यात पहिल्यांदा मी आपल्या या पॉडकास्ट चॅनलवरती स्वागत करतो हेमंत दादा यांचं. हेमंत दादा नमस्ते. 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 हेमंत दादा, मला ऑब्व्हियसली आता मी आपलाच म्हणजे आपण एकाच गावचे. हो हो. मी तुमच्याबद्दल माहिती देणं आणि तुम्ही माहिती सांगणं यामध्ये बराचसा फरक आहे. तर मला थोडक्यात जरा तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे की सगळ्यात पहिलं म्हणजे तुमचं संपूर्ण नाव काय? माझं नाव संपूर्ण आहे हेमंत विनायक गंगापुरे. बर बर. मी कॉलेज केलं आहे, M.Com मी झालेलो आहे. बर बर. सध्या आता म्हणजे वडिलांचं पारंपरिक दुकान सांभाळतोय. अच्छा अच्छा अच्छा.
दादा, तुम्ही हा जो व्यवसाय सुरू केला तर सध्याच्या घडीला तुमचा हा व्यवसाय नेमका काय आणि या व्यवसायाला किती वर्ष झालेत? माझा व्यवसाय मूळ फक्त कापड दुकान. म्हणजे कसं होतं त्याकडे साडी, धोतरपान, तुमचे लंगोटे, ते जे जुन्या लोकांना लागतात ते सगळे आमचे वडील विकत होते. आमच्या आजोबांनी दुकानची सुरुवात केली साधारण 1957ला. साधारण 70 वर्ष पूर्वी झाली आमच्या दुकानासाठी. बापरे. त्या काळामध्ये म्हणजे स्वातंत्र्यानंतर ज्यावेळी वडील आमचे हाताखाली आले, 7वी मध्ये आमच्या वडिलांनी शाळा सोडली आणि त्या आमच्या आजोबाच्या पाठोपाठ दुकान चालवत व्यवसायामध्ये आले. ओके ओके ओके. दादा, जसं तुम्ही आता आजोबांबद्दल बोललात, बाबांबद्दल बोललात, तर मला एखादा तुमचा जुना किस्सा ऐकायचा आहे की जो बाबांनी तुम्हाला सांगितला असेल, की जसं तुम्ही बोललात की आजोबांनी त्या काळामध्ये 1957 साली त्यांनी हा व्यवसाय सुरू केला आहे. त्यावेळेसला त्यांचा व्यवसाय करण्याची पद्धत कशी होती? आता ऑब्व्हियसली आत्ताची जर वेळ बोलायची झाली, आता जसं आता एक उदाहरण द्यायचं झालं, मी आता उत्तूरमध्ये राहतोय, मला जर समजा एखादा माल आणायचा झाला, जास्त माल क्वांटिटीमध्ये आणायचा आहे, तर मी इथनं माझी 4 व्हीलर काढतो किंवा मग मी डायरेक्टली 2 व्हीलरवरती त्या ठिकाणी जातो, त्या क्षेत्रामध्ये जातो, तिथनं सगळा मी माल गोळा करतो, ट्रकमध्ये घालून इकडे आणतो. ही झाली आत्ताची गोष्ट की बाबा आता आपल्याकडे सोयी सुविधा आहेत म्हणून आपण हे करतोय. त्या काळामध्ये ते कसं करायचे मग ह्या गोष्टी? त्या काळाचा तो काळ ना एकदम म्हणजे अतिशय गरिबी होती घरामध्ये. बरोबर. आणि ऍक्च्युली आजोबांची बैलगाडी होती. मग ते बैलगाडीतून जात होते बनट्टीला. बनट्टी कर्नाटकमध्ये आहे. इथून साधारण एक 150 किलोमीटर अंतर बनट्टी. मग पहाटे रात्रीचं 10-11 वाजता निघायचं, बैलगाडी घेऊन जायचं बनट्टीमध्ये. तिथं त्या काळामध्ये 9 वारी हँडलूम साडी भरपूर चालत होती. त्यावेळी त्याची किंमत होती 8 आणि 1 रुपये, 1.5 रुपये. मग त्यावेळी ते वडील आमचे आजोबा जात होते आणि एकदम 100-200 साड्या आणायच्या डायरेक्ट कारखान्यात. म्हणजे पूर्वीपासून म्हणजे आता पण मला अभिमान वाटतोय, माझी टोटल सगळी माझी खरेदी मी डायरेक्ट कारखान्यात होतो. म्हणजे बॉम्बे, सुरत, बँगलोर, अहमदाबाद, सगळं आमची डायरेक्ट आमची खरेदी असते. त्यामुळे गिरायकाला आमचा माल हा रेट परवडतो, गिरायकाला गिरायक खुश होतंय. कसं होतं त्या काळी ते आणत होतं ना. मग ऍक्च्युअली कसं झालं, एक वेळ असं म्हणजे बाजार ते जात होते आमचे आजोबा बाजार करत होते. 7 दिवस बाजार होते. म्हणजे सॅटरडे, संडे, मंडे असा ह्या भागामध्ये. पूर्वी कशी पद्धत होती की आमच्या उत्तूरसाठी एक मोठं लौकिक आहे. उत्तूरचे जे व्यापारी होते, कापड व्यापारी, ते फार चिकाटीचे आणि कसोशीचे होते. ज्या काळी आजरा, गडिंग्लज, चंदगड, गारगुट ह्या भागामध्ये बाजारपेठा नव्हत्या, त्यावेळी उत्तूरचे व्यापारी ते जाऊन तिथे व्यापार करत होते. तेवढी चिकाटी होती. अच्छा, म्हणजे तेव्हापासूनची आपली उत्तूरची बाजारपेठ मोठी, फार मोठी बाजारपेठ. आता कालांतराने काय झालं, त्यात प्रत्येक गावामध्ये आजरा शासकीय कलामध्ये मोठं झालं, गडिंग्लज तुमचं झालं, वैद्यकीयमुळे मोठं झालं, गारगुटीमध्ये पण ते थोडंफार कॉलेजमुळे मोठं झालं. त्या हिशोबाने उत्तूरचा जास्त प्रचार झाला नाही. बरोबर. त्यामुळं कसं झालं, उत्तूरची पेठ आहे तिथं राहिली. खरं आमचं जे नाव आहे गंगापुरे, आज साधारण 100 गावामध्ये गंगापुरे कोणी लोक ओळखतात. फक्त आमच्या आजोबाच्या वडिलांच्या मुळे. कसं होतंय, सचोटीचं काम, गिरायकाला माल प्युअर देणे आणि गिरायकांशी जे रिलेशन आहे ते त्यांच्या घरच्यासारखं ठेवणे. त्यामुळे तो आता आज मी स्वतःच माझं दुकान साधारण उत्तरमध्ये आज माझे 2 ब्रँच आहेत. जुनं दुकान माझं आता बाजारपेठेमध्ये आणि नवीन दुकान मी जस्ट चालू केलेलं आहे बस स्टँडवर. साधारण 6,000 स्क्वेअर फूटचं दुकान माझं नवीन दुकान चालू केलेलं आहे. ओके 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 ओके. दादा, आता मला सांगा, जसं तुम्ही बोललात की आजोबांच्या काळामध्ये रात्री इथून निघायचं, 150 किलोमीटर लांब जायचं, तिथे जाऊन सगळा माल भरायचा. बरं, असं पण नाही की बाबा आपण रात्रीचा प्रवास करतोय म्हणून दुकान बंद ठेवता येते. त्या काळामध्ये आजी असेल किंवा घरातले इतर लोक असतील, ते लोक दुकान पण सांभाळायचे. हा झाला तेव्हाचा काळ. आत्ताचा काळ जसं मी ऑब्व्हियसली बोललोय की बाबा सोयी सुविधा आल्यात आपल्याकडे, तर आपण बऱ्याचशा गोष्टींमध्ये पुढाकार घेतोय सगळ्या गोष्टीला. तर मूळ मुद्दा असा आहे माझा विचारायचा, त्या काळामध्ये तर तुम्ही तिथनं 9 वारी साडी बनती आणि तिथनं आणत होता. आत्ताचा काळ तसं नाही राहिलेला. आता बऱ्याचशा लोकांना कोणी 9 वारी मागतोय, कोणी पैठणी मागतोय, कोणी 6 वारी मागतोय. इतरत्र बाबा चला ठीक आहे. आता एक मी असं म्हणेल की बाबा महाराष्ट्रातला फक्त ग्रामीण भाग असा राहिलाय की जिथं अजून सुद्धा काष्टाच्या साड्या बघायला भेटतात. आणि जर समजा एक आता जसं ह्या नवीन शिकलेल्या मुली वगैरे आहेत, जसं आपण कॉलेजला वगैरे काय म्हणतात उच्चभ्रू शिकलेली माणसं, त्यांच्यामध्ये जर बघायला झालं तर साडी नावाचा प्रकार पूर्णपणे निघून गेलेला आहे. तर आता मला
महत्वाचा मुद्दा आपल्या संपूर्ण दुकानासाठी, आपले जे कापड दुकानदार आहेत सगळ्यांसाठी माझा मुद्दा राहील की एखादा ग्राहक ज्या वेळेसला आपल्या दुकानामध्ये येतो तर त्या ग्राहकाची पसंती न पसंती किंवा त्याला आवडणारी गोष्ट एक म्हणता येईल ना, जसं आपण एखाद्या साधू भुवनकडे जातो, हो हो, एखादा व्यक्ती असतो की ज्याला देवादिकांचं किंवा आध्यात्मिक क्षेत्रातलं माहिती होतं, की जसं काय काय लोक म्हणतात बघा की अरे मी त्याला बघितल्या मला कळलं त्याच्या मनात काय चाललंय. ऑब्व्हियसली मी आता हाच प्रश्न तुम्हाला विचारतो, तुम्ही होलसेलर आहात, मॅन्युफॅक्चरर कडनं तुमचा डायरेक्ट माल येतोय, तुम्हाला माहिती तुमच्या कस्टमरला नेमकं काय पाहिजे. ज्या वेळेसला एखादा कस्टमर तुमच्या दुकानात येतो त्याच्याकडे बघून तुम्हाला कसं कळतं की बाबा ह्याला नेमकं तेच पाहिजे म्हणून, आणि ह्या गोष्टी तुम्ही कशा काय साधून घेता हे मला जाणून घ्यायचंय. आता हा मुद्दा कसा आहे, हा अनुभवाचा मुद्दा आहे. बरोबर. म्हणजे मुळात आमच्या ह्या भागामध्ये कस्टमर लिमिटेड आहेत. बरोबर. त्यामुळे 30 व्यक्ती परत परत येते. ओके. त्यामुळं साधारण प्रत्येक व्यक्ती कुठली समजणार त्याची टोटल आम्हाला हिस्ट्री समजते, त्याची इकॉनॉमिक पॉवर, त्याची चॉईस काय ते, त्यामुळे समजते तो काय लेवलचा माल घेईल, त्याला काय हवाय काय नको आहे. ते सुद्धा अनुभवामुळे मी म्हणा, माझा मोठे भाऊ जे मालक आहेत मोठे भाऊ ते म्हणा, ऑटोमॅटिक समजते आम्हाला कसं ते काय कस्टमर ते घेऊ शकेल. मग त्यांचं समाधान एक दोन आयटम दाखवलं ना ते गिरायकच समाधान, तुम्ही मला बरोबर साडी दिलेली आहे समाधान वाटतं आणि गिरायक खुश होऊन बाहेर पडतंय. ते थोडं अनुभवामुळे जास्त समजते, त्याचं काय ते तुम्हाला प्रत्येकामध्ये कृत्रिम सांगता येणार नाही. बरोबर बरोबर. गिरायकाची हिस्ट्री त्याच्यासुद्धा माहित पाहिजे. ओके. नवीन कस्टमर समजा कुठला आला गावामध्ये आला आपल्या दुकानात एंट्री केली नवीन कस्टमर, तर त्यांच्या हिशोबानं आपण कसं होतं त्यांना थोडं अप्पर कसं लागत असेल, ते इकॉनॉमी घेत नाही. सो ते दुकान पाहायसाठी काही काही व्यक्ती येऊन जातात, गडिलाची लांबची तुमची संकेश्वर म्हणा आजऱ्याची, त्यांच्यासाठी सेपरेट मार्ट झोन आहे तो. ओके ओके. थोडं मग तुम्ही एसी मी केलेलं त्या ठिकाणी तिथे मी बसवतो कस्टमरला, त्यांच्याकडे मग थोडं अप्पर कसं ब्रँडेड त्यांना मी वस्तू दाखवतोय. मग ते पाहिजे असतं मग ते शर्ट पाहिजे म्हटले तर वॅन हुसेन, अलेन सुले, लुई प्रिस हा त्यांना आपण दाखवतोय, कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन होऊन जातंय त्यामध्ये. ओके ओके ओके. दादा आता मला हे विचारायचं आहे, ज्या वेळेसला तुम्ही एखाद्या मॅन्युफॅक्चरर कडे जाता, ऑब्व्हियसली आता जसं मला माहिती की तुम्ही 4 जण भाऊ आहे. हो हो. तुम्ही 4 जण भाऊ, तुमच्या मिसेस, ऑब्व्हियसली दुकानामध्ये फक्त म्हणायचं जर दुकानाचे मालकच 7-8 जण बाबा संपूर्ण मॉलमध्ये इतरत्र असतात. त्या व्यतिरिक्त तुम्ही स्टाफ म्हणता. म्हणजे थोडक्यात काय तर बाबा 4 जण जरी समजा मॉलवरती थांबले तर 4 जण बाबा पुढे जाऊन खरेदी करू शकतात. तर आता मला महत्वाचा मुद्दा हा विचारायचा आहे की चला ठीक आहे, आता तुम्ही जसं मला बोलला तुमच्याकडे लिननचा कपडा भेटतो, तुम्ही लिननचा शर्ट तुम्ही ठेवताय, तुम्ही पीटर इंडियन ठेवताय, हे झाले जनरल ब्रँड. आता जनरल ब्रँड मी ह्यांना का बोलतो ते सांगतो. जो व्यक्ती शहरात राहून आलाय, जो पुणे मुंबईमध्ये राहून आलाय, ज्याला बाबा तिथे लक्ष्मी रोड म्हणा किंवा मग कॉपर मार्केट म्हणा, तिथे गेल्यानंतर त्याला जे हायलाइट मध्ये शर्ट दिसतात, ज्या कंपन्या दिसतात, तो त्याच लक्षात ठेवतो आणि तो माणूस बाबा आपल्या गावामध्ये आल्यानंतर तेच कपडे मागतो. हे झालं बाबा आपलं शहरी लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन. पण ज्या वेळेसला तुम्ही ग्रामीण भागातल्या लोकांना, ग्रामीण भागातली लोक ज्यावेळेस तुमच्या शॉपवरती येतात त्यांच्यासाठी म्हणून ज्या वेळेसला तुम्ही कपडे आणायसाठी म्हणून जाता, तर त्यावेळेसला तुमची कपडे चूज करण्याची, कपडे बघण्याची तुमची निवड कशी राहते, पहिलं ते. आणि दुसरं म्हणजे जसं जसं आपल्या इथं आता ट्रेंड बदलतोय की बाबा ऑब्व्हियसली तुम्ही बऱ्याचशा यांची नावं घेतलीत, सारखी मला देखील ती नावं लक्षात नाही राहत कधी कधी. तर पहिलं म्हणजे कपड्याची निवड आणि दुसरं म्हणजे जे ग्राहकांच्या मर्जीनुसार जे आता ट्रेंड चालू आहेत, तर याची सांगोपांग तुम्ही कशी घालता नेमकी? ऍक्च्युली स्वतः म्हणजे परचेस जी आमची आहे ती माझे मोठे भाऊ बघतात, राजेंद्र गंगापूर. 90% तेच खरेदी करतात. ओके. त्यामुळे त्यांच्या हिशोबान आज मला वाटतं ते परचेस मध्ये जर ते सुरतला गेले तर लोकांमध्ये काय आपल्या भागात काय विकू शकतो तो त्यांना जाण दिली, नॉलेज नाही, त्याच्यामध्ये ते परचेस करतात. आणि असं नाही की डेट स्टॉक होईल असं आम्ही शक्यतो खरेदी करत नाही. ओके ओके. त्यामुळे गिराईक त्या हिशोबान समाधानी होतं. ओके ओके ओके. राजू दादांचं तरी वय काय असेल अंदाजे आता? त्यांचं आता वय 50 आहे. 50 म्हणजे तब्बल नाही म्हटलं तर 40 वर्षांचा त्यांचा फक्त कापड व्यवसायातला त्यांचा अनुभव, त्यांचा मोठा अनुभव आहे त्यांचा कापड व्यवसायामध्ये. ओके ओके. दादा तुम्ही किती जण भाऊ म्हणायचे? आम्ही भाऊ 4 जण. आम्ही
बरं. आणि प्रत्येक जण इथेच आहात की कसं? नाही, दोघे जण मी आणि मोठा भाऊ राजू, आम्ही दोघे दुकान बघतोय आणि दोघे नोकरीसाठी बाहेर असतात. ओके ओके. म्हणजे काय काय जॉब करतात ते? आता माझा लहान भाऊ जो आहे तो सध्या नॉर्वेमध्ये असतोय, तो IT मध्ये आहे. अच्छा अच्छा. त्याच्यात वैशिष्ट्य म्हणजे त्याला पण दुकानची फार गोडी आहे. म्हणजे असं नाही की बाबा आपण तिथं जॉब करतोय म्हणजे आपला काही संबंध नाही. तो त्याने फोन केला व्हिडिओ कॉल तर तो दुकानामध्ये फोन करतो, म्हणजे गिरायक काय आहे काय नाही, कुठला माल कमी आहे, कुठला माल गिरायक जास्त मागायलाय, खरेदी कुठली चुकलेली आहे. त्याचे म्हणजे कायम तो आम्हाला इंटिमेशन द्यायला, जरी तो लहान असला तो आम्हाला सांगत असतोय हे बघा ते करा. आणि आमचे मोठे भाऊ आहेत संजय गंगापुरे म्हणून, ते मिलिटरीमध्ये लेफ्टनंट कर्नल आहेत. क्या बात आहे. कर्नल आहे. अरे म्हणजे असं म्हणता येईल की बाबा एक मंडळी सिरियसली सांगतो, मी ज्या वेळेसला गंगापुरांच्या शॉपमध्ये आलो, ऑब्व्हियसली आता एवढा मोठा शॉपिंग मॉल आहे, लोकांकडनं आपल्या कानावरती येतं की बाबा 14 भाऊ आहेत. आपल्या प्रत्येकाच्या डोक्यामध्ये काय येणार की भाई 14 भाऊ मिळून शॉप सगळं सांभाळत असतील. पण तुम्ही ज्या वेळेसला मला सांगताय की बाबा घरातला कोणतरी व्यक्ती आर्मीमध्ये आहे, हे ऐकूनच मला नवल वाटतंय. बरोबर. आपण स्वतः एवढे मोठे दुकानदार आहोत आणि आपल्या घरातला व्यक्ती आपण आपल्या देशासाठी दिलाय, म्हणजे ही खरोखर खूप मोठी गोष्ट म्हणायची. तो मला वाटतं स्टार्टिंग त्याची पोस्टिंग होती लडाखमध्ये. बरं. तिथं त्यानं 3 वर्ष काढली. त्यानंतर मोस्टली तो आउट ऑफ म्हणजे बॉर्डर रोडला जास्त त्याचे काम असतं. म्हणजे मिलिटरीसाठी जे लागतं साहित्य तुमचं, म्हणजे एअरपोर्ट बनवणं, अटल सेतू हा त्यानंच बनवलेला आहे. ओके. त्यावेळेसला होते त्यावेळी तिथे होते, त्यावेळी तिथे इंजिनियर तिथे होते ते. त्याच्या ह्याच्याकडे ते अटलचं बनलेलं आहे. तर तुमचे अरुणाचल प्रदेशमध्ये, चायना बॉर्डरमध्ये, राजस्थान बॉर्डर, तिथं त्यांचे मोस्टली काम जास्त तिथं असतात. त्यांचा पण फोन असतोय, ते महिन्यातून फोन असतोय त्यांचा, कसं काय गिराय, कसं काय यात्रा कुठल्या भागातली आहे, त्यांचं लक्ष असतंय. म्हणजे आम्ही काय करतो याचं लक्ष त्यांचं असतंय. गिरायक कसं असावं, काय करावं नाही, यात्रा कुठली आहे, काय नियोजन तुम्ही काय केलेलं आहे, पापडी वाटायचे ते त्या गावामध्ये बोर्ड लावलेले का नाही असते. म्हणजे आम्ही एक पण चौघे ना आम्ही कंटिन्यूस कनेक्ट असतोय. आठवड्यात एकदा फोन असतो आमचं, संडे तर हमखास आमचं व्हिडिओ कॉल असतोय, रात्री जेवताना म्हणा, दुकानमध्ये म्हणा, त्यामुळे बोलणं असतंय. दुकान मोस्ट आमचं बोलणं जास्त दुकानाशी असतं, म्हणजे दुकान कसं आणि वाढवता येईल. त्याच्या म्हणजे कुठलं गिरायक रिटर्न केलं, कुठल्या गिरायकाला काय आवडलं नाही, मोस्टली आमची त्रुटी काय आम्ही ती चर्चा जास्त करतोय. म्हणजे आम्ही कुठं मागं पडलोय, तर भविष्यामध्ये मला ह्याच्याशी मला दुकान मला मोठं करायचं आहे. बरोबर. आणि माझं शक्यतो 2026ला मी गावाच्या बाहेर मी मोठी जागा खरेदी केली आहे. तिथे एक 20,000 स्क्वेअर फूट दुकान मला चालू करायचं प्लॅनिंग माझं आहे. 20,000 स्क्वेअर फूटचं दुकान चालू करणार. त्याशिवाय आमच्या वाटचाल चालू आहे. म्हणजे तब्बल नाही म्हटलं आपल्या या 2-3 तालुक्यांमधलं सगळ्यात मोठं दुकान होणार. ओके 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 ओके. दादा मला तुमच्याकडे ना ग्राहक सेवा आणि आपला ऑब्व्हियसली आता एवढा मोठा आपला मॉल आहे, आपल्याकडे एवढा सगळा स्टाफ आहे, तर या स्टाफचं व्यवस्थापन याबद्दल थोडं जाणून घ्यायचंय. जसं की तुमचा स्टाफ कामावरती किती वाजता येतो, जातो किती वाजता, या गोष्टींबद्दल. आता ऍक्च्युली दुकान 8:30-9 वाजता उघडतात. बरं. आणि बंद साधारण 9 वाजता बंद असते. स्टाफचे 3 शिफ्ट केलेले आहेत. ओके. म्हणजे 8:30ला वर्कर्स म्हणजे साफसफाई, तुमचे 3 नंबरचे वर्कर ते 8:30 वाजता येतात. ओके. त्यानंतर 10 वाजता बेंच येतात वर्कर, म्हणजे HOD हेड ऑफ डेपार्टमेंट जे गिरायकला कंट्रोल करतात, ते 10-10:30 वाजता येतात. आणि दुपारी 2 नंतर साधारण एक म्हणजे कॉलेजच्या एक आहेत मुली त्या येतात पार्ट टाइम करणार. म्हणजे कमवा शिका विद्यार्थी मी कॉलेजमध्ये जातो, मी बोर्ड घेतोय. सध्या असं होतंय ह्या महागाईमध्ये नुसतं आई वडिलांनी राबून खर्च निघत नाही. आज मुलींचा मुलांचा पॉकेटमध्ये निघावा. कॉलेजमध्ये माझे 7-8 मुलं आहेत. ओके. ते पार्ट टाइम काम करतात, त्यांचं खर्च या पगार निघून जातोय. ओके. पण दुसरी गोष्ट, मुलांसाठी मी माझ्या काउन्सिलिंगचं लेक्चर ठेवतोय स्टाफसाठी. त्यांच्या ह्याच्यामध्ये काय झालं, आज कुणी आज काम कमी केलं नाही, कुणी काम केलं, आज कुठल्याही गिरायकाने जास्त त्रास दिला, मग त्याला हँडल कसं केलं. मग ते HOD 1-2 आहेत, मग ते पण त्यांना काउन्सिलिंग करतात, असं करा तसं करा, हे करा, तुम्ही मोबाईल तुमचे स्विच ऑफ करून ठेवा, मोबाईल तुम्ही जमा करा, कामाशी तुम्ही थोडंसं प्रामाणिक राहा. आणि त्या हिशोबाने असं नाही की नुसतं त्यांनाच फक्त प्रेशर द्यायचं, त्यांच्या सुखदुःखामध्ये पण मी सहभागी होतोय. समजा कुठल्या अडचण आली त्यांच्या आई वडिलांना, त्यांना काय वाटलं बाबा मला गाडी पाहिजे, अँब्युलन्स पाहिजे, त्यांना मी अँब्युलन्सला प्रोव्हाइड करून देतोय. आणि महत्वाची गोष्ट, मी 2014 मध्ये आमच्या आजूबाजूला मी ट्रस्ट चालू केलेलं आहे. ओके. ट्रस्टच्या मार्फतमध्ये मी गावातल्या पण लोकांना मी थोडीफार वैद्यकीय मदत सेवा करणार,
परत मला वाटतं 5 वर्षापूर्वी मोठा पूर आला होता आपल्या भागामध्ये. बरोबर. पोवाड, चंदगड, निट्टूर ह्या भागामध्ये. हो, हो, हो. त्यावेळी त्या भागामध्ये मला वाटतं साधारण एक 500 साड्या आणि आम्हाला उत्तूर मधले आम्ही 25-30 तरुण म्हणजे व्यावसायिक तरुण आम्ही एक ट्रकवर आम्ही साहित्य घेऊन गेलो होतो त्या लोकांना मदत करण्यासाठी. त्यांना अन्नधान्य, तेल, कपडे, साबण. त्यावेळी आम्ही त्यांना आमच्या ट्रस्ट मध्ये बऱ्यापैकी आम्ही सेवा त्यांची केली होती. पोवाड भागामध्ये, निट्टूर भागामध्ये, कामेवाडी, सातेवाडी, जुलैमध्ये आम्ही तिथे गेलो त्या मदत करण्यात. म्हणजे तिथं ते बाहेर एक स्वरूप बघितलं. म्हणजे असं वाटलं की नुसतंच व्यापार करणे त्याच्याविषयी आपण ह्या समाजाला देणं लागतो. बरोबर आहे, बरोबर आहे. त्या हिशोबाने आम्ही मग त्यांना बरेच मदत करतो. मग काम चालू असतंय ट्रस्टच्या मार्फत. ट्रस्टचं आमचे मोठे ट्रस्टचं काम ते बऱ्यापैकी बघतात ते. ओके ओके. आणि बाकी मग इतर वेळ दुकानमध्ये. ओके ओके ओके. म्हणजे ओव्हरऑल बोलायचं असं की बाबा गंगापुरे यांच्या शॉपला आपण फक्त शॉपिंग मॉल किंवा मग आपण कपड्याचं दुकान एवढं बोलून थांबणं बरोबर नाहीये. त्या ठिकाणी आपण हा सुद्धा विचार केला पाहिजे की बाबा हा व्यक्ती किंवा हे व्यक्ती कपड्याचं दुकान सांभाळून प्लस मध्ये त्यांची एक संस्था देखील सांभाळतात, एक ट्रस्ट देखील सांभाळतात, ज्यातून आपण चालू घडीला लोकांपर्यंत कसं पोहोचता लोकांची मदत कशी करता येईल ते देखील पाहतात. बरोबर. ओके ओके. दादा मला हे विचारायचं आहे, ग्राहक सेवा जसा आपला एक हा मुद्दा राहून गेला. ग्राहक सेवा म्हणजे मला थोडक्यात हे विचारायचंय की एखादा कस्टमर आपल्या शॉपवरती आला. हे बघा, मी बोलण्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहितीये येणारा कस्टमर कुठल्या माइंडसेटने येतो. हो. एखाद दुसरा कस्टमर येताना असा येतो की बाबा चला काय फक्त दुकान बघायचंय, हो हो बघू थोडंसं काहीतरी घेऊ आणि जाऊ. काही काही कस्टमर असे असतात की जाम डोक्याला हेडॅक करतात. असा कुठला तुमचा काही एक्सपिरियन्स कधी? हो झाला होता. एक मला वाटतं 1 वर्षापूर्वी एप्रिल मे ची काहीतरी घटना काहीतरी ती. चंदगड बाउंड्री म्हटलं गाव आहे, हिंडगाव काहीतरी गावाचं नाव आहे ते. तिथले कस्टमर ते गाडी घेऊन आले होते, प्राइस गाडी घेऊन आले होते. सोबत एक 4-5 महिला, 2-3 पुरुष होते. त्याने दुकानात एंट्री केली. ते म्हटलं असं म्हटलं आम्ही आलोय चंदगड, मला थोडंफार साहित्य, साड्या 1-2-3 पाहिजेत. मग ते दुकान तिने सगळं पूर्ण बघितलं. त्यांनी साड्या बघितल्या, मग ब्लाऊज पीस तिने बघितलं, तिने रेट तिने काढले. मग ते म्हटले हेमंत दादा मी 10 मिनिटाचा चहा पण जरा येऊ का? मग या म्हटलं चहा पण या. मग ते बाहेर गेले. त्यांची कुजबूज चालू होती. गडिनच आजऱ्यापेक्षा इथं रेट पण व्यवस्थित आहेत आणि माल क्वालिटीमध्ये. मग ते कस्टमर परत आले, एक अर्ध्या तास परत दुकानामध्ये आले आणि ते म्हटले डायरेक्ट ते मला म्हटले मला माझ्या मुलग्याचं लग्न आहे आणि मग लग्नासाठी मला कपडे हवेत आणि तुम्ही हाय त्या रेट मध्ये थोडं मला ऍडजस्ट करून देऊ शकाल काय? मग देतो म्हटलं. मग त्याने आतमध्ये बसले ते मला पटणार नाही. त्या दिवशी त्याने 3.5 लाख रुपये माल त्यांनी खरेदी केला 1 डे मध्ये. ओके. मग त्यांचं नाव काय, त्यांचं पाटीलचं काय तर आडनाव आहे, नेमकं नाव लक्षात माझं नाहीये. मग असं होतं म्हणजे गिरायक येतं इथं, ते गिरायकाला गिरायकाला जे पाहिजे चॉईस पाहिजे ती मी इथं पुरवू शकतोय. असं नाही किंवा म्हणजे आल्या गिरायकाने काय तर जुना माल द्यायचा किंवा आउटडेटेड माल द्यायचा असं होत नाही. त्यामुळे स्वतः आज आमचं मला अभिमान सांगायला वाटतंय, उत्तूर भागापेक्षा आमचं क्वालिटी तुमचं चंदगड भाग म्हणा, इव्हन तुम्ही आजरा भाग म्हणा, गारगुडी मध्ये भरपूर नाव मोठं आहे. आणि तिकडलं कस्टमर ज्यावेळी मोठी खरेदी असते, भले ते एक साडीसाठी येत नाहीत, त्याच्यावर तिच्या घरीमध्ये बारसा असू दे, लग्न असू दे, काही वस्तू असू दे, 100% ते गिरायक मला फोन करते, मला अमुक तारखेला मी येणार आहे, मला थोडी सवलत द्या. त्या गिरायकांना मी सेवा देऊ शकतो. ओके ओके. दादा आपल्या मॉलमध्ये, आपल्या कपड्याच्या दुकानामध्ये जे कोणी कस्टमर येतात, ऑब्व्हियसली तुमचे जे ग्राहक असतील त्या ग्राहकांचा व्यवहार कसा आहे नेमका? व्यवहार म्हणजे तसेच मी असं सरळ बोलतो, सगळाच काय कस्टमर आपल्याकडे पैशाचा पोटली भरून आलेला नसतो. बरोबर. काय लोक, आता ऑब्व्हियसली तुम्ही होलसेलर आहे म्हटलं तर काय लोक बाबा त्यांची रिटेलची दुकानं असतात. काय कस्टमर असे असतात की ज्यांच्याने आपले घरचे जुने संबंध आहेत. काय लोक आपल्याकडनं थोडेफार पैसे म्हणजे काय म्हणता येईल की बाबा एक उदाहरण द्यायचं झालं, 10,000चा माल घेतला, बाबा 7,000 दिले, दादा मी नंतर देतो वगैरे वगैरे, असं काय व्यवहार आपल्या दुकानात चालतोय का सध्या? हो हो असते. कसं थोडक्यात उधारी धंदा म्हणायचा आहे. तो प्रकार ग्रामीण भागामध्ये बऱ्यापैकी आहे. त्याचं तर पूर्वी प्रमाण जास्त होतं. म्हणजे कसं होतं, आजोबाच्या काळामध्ये, वडिलांच्या काळामध्ये होतं, मे मध्ये लग्न असताना मोस्टली कसं होतं, पूर्वी एप्रिलमध्ये लग्न जास्त होत होते. बरोबर. मे मध्ये लग्न असले जत्ता काढायचा आणि त्यातले पैसे निम्मे ठेवायचे. तुम्हाला विरोध सांगतो, कसं होतं पैसे ठेवले ना तर ते पैसे द्यायचे कधी बारशामध्ये,
मुलाच्या, बरं. अशी त्यावेळी पद्धत होती. त्यावेळी लोक पण, पूर्वीचे लोक पण चांगले होते, लोक व्यवहार होते, पैसे ते मिळत होते. आता कसं झालंय, लोकांनी आता इकॉनॉमिक पॉवर बऱ्यापैकी वाढलेली आहे, उधारी प्रमाण आहे, कारण एवढं नाही, 10% लोक उधार घेतात आणि आम्ही पण त्यांना मॅनेज करून देऊ शकतोय. शक्यतो आमच्या ग्रामीण लोक ना, इथले लोक फार चांगले आहेत आणि लोक फसवे नाहीत. म्हणजे जरी उधार दिलं तर बुडवत करून पैसे नाहीत, सगळे पैसे रक्कम जमा होते, वसूल करतात आणि ते सांगतात बाबा ह्या माणसानं मला मदत केली कडीनडीला आणि आम्ही पैसे दिले पाहिजे. थोडंफार उधार होत आहे असं, कारण पूर्वीचं प्रमाण जास्त होतं, आता एक 10% उधारी होते, चालतंय, त्यावर निघून जात आहे. ओके दादा, जसं आपल्या जुन्या काळामध्ये जे आपण 12 बलुतेदार म्हणतो, तर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आपण ज्या स्वराज्यामध्ये राहतोय, या स्वराज्यामध्ये जे 12 बलुतेदार आहेत, यामध्ये मी असं ऐकलंय की जुन्या काळामध्ये व्यवहार जो व्हायचा तो धान्यावर व्हायचा, नाहीतर मग वस्तूंवरती व्हायचा. तर ज्या वेळेसला तुमच्या आजोबांनी हा व्यवसाय सुरू केला होता 1957 साली, तर त्यावेळेसला पैसा चालत होता की धान्य चालत होतं? दोन्ही पण. पैशाला त्यावेळी फार मोठं मूल्य होतं. म्हणजे त्यावेळेचा व्यापार कसा असायचा, 8 आणे 1 रुपये 2 रुपये असा व्यवहार होता. तरी पण कस्टमर कुठलाही आला ना कपडे काढायला, तरी म्हणायचं काय, अण्णांसाठी आपण काहीतरी घेऊन जाऊ. मग काय घेऊन जायचं, मग शेवग्या शेंगा, भुईमुगाच्या शेंगा, किंवा 1-2 मन तांदूळ घेऊन जायचं. म्हणजे अगदी घनसाच, आजराचे घनसा, पूर्वीचे घनसा, 1 नंबर घनसा तांदूळ गिरायक आम्हाला आणून देत होते. म्हणजे स्वतःकडे आले बाबा काय ते घेऊन जायचं, अण्णांच्या दुकानात चालू कपडे घ्यायला होतं. त्यावेळी एक प्रेम निष्ठा वेगळी होती पूर्वीच्या काळामध्ये. ओके मोठं रिलेशन होतं. म्हणजे कसं होतं, आमचं पण गिरायकाच्या त्यांच्या किचन पर्यंत रिलेशन होतं. त्याच्या किचन मध्ये काय बनवते पण आम्हाला समजत होतं गर्दीने गेल्यानंतर. आणि कसं होतं, आमच्याकडे स्वतः म्हणजे जत्ती असते ना, म्हणजे सांगत होतं माझी मुलगी आता 12वी झालेली आहे, तिचं लग्न करायचं, स्थळ बघा. त्यामुळे कुठल्याही कस्टमरचे आम्हाला घरचं पण जास्त होते. बरोबर. लग्न जुळवणे पण तो प्रकार होत होता वडिलांच्या काळातून, आजोबा काळातून, त्या हिशोबाने म्हणजे गिरायक येत होतं बऱ्यापैकी. ओके दादा, मला हे विचारायचं आहे की आपल्या ऑब्वियस आपण होलसेलर, आपल्या शॉपमध्ये जी खरेदी विक्री केली जाते मोस्ट ऑफली, तर यामध्ये कुठल्या प्रकारच्या कपड्याचं जास्त विक्री केली जाते? जसं उदाहरणार्थ काही लोक सणासुदीला वगैरे कपडे घेतात, काय जसं तुम्ही बोललात की लग्न समारंभासाठी आपल्याकडे जत्ते वगैरे बांधले जातात. त्या व्यतिरिक्त बरेचसे असे लोक असतात की ज्यांचे एक काय म्हणतात डेलीची काय कामं असतील, जसं एखाद्या मंडळामध्ये समजा काही उत्सव असेल, एखाद्या शाळेमध्ये काही बाबा फंक्शन वगैरे असेल, तर असं मला हे विचारायचंय की आपल्या इथं नेमका जो माल आपण ठेवतोय किंवा जो माल आपल्या इथं विकला जातोय तो नेमका कुठल्या प्रकारचा असतो? असं काय नाही होत. पूर्वी एक काळ होता, म्हणजे कपडे कसं होते, कपडे घ्यायचे म्हणजे आनंदाक्षर, यात्रा, दिवाळी, गणपती. आता तो ट्रेंड थोडा बदललेला आहे. आता म्हणजे ते इकॉनॉमिक पॉवर प्रत्येकाची वाढलेली आहे. प्रत्येक घरामध्ये कोणतरी सरकारी जॉबला असतोय, नोकरी, बॉम्बेला नोकरी असतात. त्यांना वाटलं बा आज आपण एक शर्ट खरेदी करूया, गिरायक येतंय शर्ट घेऊन जातंय, मिसेससाठी एक साडी बघूया घेऊन जाते. असं नाही का म्हणजे यात्रा आहे खरेदी करू असं नाही, 12 महिने गिरायक चालू असतंय. मोस्टली काय होतं आता, म्हणजे पूर्वी पद्धत होती शेती, मुलगा पहिला शेती करत होता आणि आई वडील शेती करत होते. आता मुलगा आता जॉबसाठी मुंबईला असतोय, मग तेव्हा तू सांगतोय बाबा गंगामध्ये जाऊ, तिथं मला तुम्हाला चांगला बघायला मिळेल. मोस्टली तर गिरायक थोडं ब्रँड मागते जरा असं, ब्रँडच्या हिशोबाने मग सुद्धा शर्ट मध्ये तुमचं अलेन सोली, वॅन हुसेन, लुई प्रिस हा ब्रँड शर्ट मिळेल, कॉटन कूल कलर शर्ट घेतात. साडीमध्ये म्हटलं तसं तुम्ही कस्टमर थोडे मला हेवी पैठण दाखवा. मग कसं होतं, नाशिकमध्ये डायरेक्ट मग पैठण मास्टर मला नाशिक होतं, एवढ्यावर माझं पार्सल येते. प्रत्येक महिन्याला माझे 50 नग माझे पार्सल पैठण असतात. परत आपले सुरत मध्ये पण बऱ्यापैकी काम चालू आहे. सुरत मध्ये तुमचं पार्टी वेअर, सिंथेटिक सहसा सुरत मध्ये सध्या. आणि जे तुम्हाला प्युअर पाहिजे असेल तुम्हाला म्हणजे लग्नासाठी, कांजीवरम, धर्मावरम, तो माझा माल पॉंडिचेरी, तुमचं कोईमतूर, धर्मावरम, त्या ठिकाणी मला सगळं येतं. मोस्टली सगळी खरेदी आमची डायरेक्ट असते, फॅक्टरी टू ग्राहक. त्यामुळे गिरायकाला व्हरायटी मिळते आणि मार्केट रेट तुम्हाला ते कमी मिळतोय. साधारण 10-20% रेट खूप फरक पडतोय. आणि ह्या सगळ्या, आता तुम्ही आतापर्यंत जेवढी नावं घेतली, या सगळ्या मॅन्युफॅक्चरिंगची जो कॉन्टॅक्ट आहे तो डायरेक्टली राजू दादांचा. सगळ्यात गुडविल त्याला आहे, म्हणजे त्याच्याकडे नॉलेज भरपूर आहे, मोस्टली तो जास्त खरेदी करतोय सगळं. ओके म्हणजे एक असं म्हणतात की बाबा घरातला सगळ्यात मोठा म्हणजे राजू दादा. जोपर्यंत राजू दादा त्या नाण्यावरती बोट ठेवत नाही तोपर्यंत कुठलीच कामं हलत नाही, थोडक्यात असं म्हणावं लागेल. अगदी. ओके
दादा, तुम्ही ज्या वेळेसला हा व्यवहार करत असता त्यावेळेसला तुम्हाला कपडा व्यवसाय करताना आव्हानं काय काय आली असतील? जसं आता आपण आतापर्यंत बऱ्यापैकी गोष्टी जाणून घेतल्या. मला आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा विचारायचा आहे की जसं आता आपण बोललो की बाबा कस्टमर आला, काय करतो काय नाही वगैरे वगैरे, बट या व्यतिरिक्त तुम्ही जसं आता मला म्हणताय की तुम्ही गावाच्या बाहेर एका ठिकाणी मॉल वगैरे बांधायचा प्लॅन करताय, भरपूर मोठा तुम्ही मॉल बांधणार आहे. तर हे बघा, कुठलाही माणूस असू दे, तो माणूस शून्यात ज्या वेळेसला ती गोष्ट सुरू करतो त्याला बऱ्याचशा गोष्टी सामोरं जावं लागतं. तर असं काय का तुम्हाला आतापर्यंत एक्सपिरियन्स आलाय का? एक्सपिरियन्स त्या बाबतीत आला होता, 2 म्हणजे आहे त्याचे अनुभव, भरपूर अनुभव आहे. ते कॉम्पिटिशन म्हणा तुम्हाला सध्या तर म्हणजे गावामध्ये पण आज उत्तरमध्ये 50-55 दुकान आहेत, कापड दुकान. लोकांना म्हणजे रेटचा एक इश्यू राहतोय, मार्जिन किती घ्यायचा आणि मूळ माल तुम्ही किती प्युअर विकता. म्हणजे कस्टमरला असं नाही आपण रेट पण बघत नाही, कस्टमरला माल पण भारी हवा असतोय. त्या आम्ही कसं करतोय, आम्ही माल दाखवतो, गिरायक जुनी माल दाखवतो, म्हणजे इकॉनॉमी माल पण दाखवतो आणि हेवी माल पण दाखवतो. आणि आमची एक इच्छा असते कस्टमरनं चांगला माल घ्यावा. तर त्याचा फायदा आम्हाला असा होतोय, ज्यावेळी सपोज इथे एक लग्न ठरलंय, घरी लग्न मोठ्याला आहे, तर मग कस्टमर काय म्हणते आम्हाला 100 साड्या पाहिजेत, ह्या रेटच्या साड्या द्या. मग कस्टमर काय म्हणते आम्हाला रेट थोडा कमी द्या. त्यावेळी आम्ही त्याला सांगतोय मी तुम्ही साड्या जेव्हा घेताना ती साडी कमी साडे 1 वर्ष साडी राहिली पाहिजे अंगावर समोरच्या म्हणजे पाहुण्याला. त्यामुळे काय होतं, तुमचं नाव होईल, माझं पण नाव होईल. त्यामुळे कस्टमरला मोस्टली आम्ही सजेस्ट करतोय तुम्ही चांगला माल, भारीतला माल घ्या आणि इकॉनॉमी घेऊ नका. ओके ओके कस्टमर घेऊन टाकते माल. ओके दादा, जसं आता आपण सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बघतो, बरेचसे लोक ऑनलाईन मध्ये शॉपिंग करतात. तर हा जो आता ऑनलाईन बिझनेस चालू आहे, या ऑनलाईन बिझनेस मधनं आपल्या शॉपवरती काय इफेक्ट पडलाय का? कारण किती जरी झालं ऑनलाईन, जसं की आपण म्हणतो अमेझॉन आहे, मिशो आहे किंवा फ्लिपकार्ट आहे, बरेचसे लोक मिंत्रावरनं काय काय सामान वगैरे मागवत असतात. मोस्ट ऑफली आता मी बऱ्यापैकी पाहिलेलं आहे. मी म्हणजे काय, ज्यावेळेस मी पुण्यामध्ये राहत होतो, माझे बरेचसे फ्रेंड सर्कल आहेत की जे लोक काय म्हणतात ना, त्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती ते लोक जायचे आणि ते त्यावेळेसला डायरेक्टली नाही का, ते एक आपण सर्चिंग मध्ये टाकतो. समजा आपल्याला एखादी निकर घ्यायची, एखादी समजा पॅन्ट घ्यायची, शर्ट घ्यायचा, तर आपण लोक डायरेक्टली मोबाईलवरती सर्च करतो कॉम्बो ऑफर. तर यातनं बऱ्या वेळेसला काय होतं की त्यांना बाबा कमी रेट भेटून जातो. बट हे सगळं करत असताना ज्या वेळेसला आपण एक आपल्या गावामध्ये किंवा आपण आपल्या भागामध्ये एक मोठा शॉपिंग मॉल टाकून बसलोय, तर या ऑनलाईन जे शॉपिंग करतात लोक, त्यातनं काय आपल्या धंद्यावरती इफेक्ट पडतोय का सध्या? आणि जर समजा पडत असेल तर तुमची सोशल मीडिया मध्ये कल कसा आहे? की एक उदाहरण द्यायचं झालं, तुमची स्वतःची वेबसाईट असेल किंवा तुम्ही ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडियाचे बरेचसे प्लॅटफॉर्म वगैरे यूज करत असाल, तर असं काय सध्या तुम्ही केलेलं आहे का? कसं ऑनलाईन व्यवहार अमेझॉन, फ्लिपकार्ट, मंत्रा, मिशो ह्याच्यातून एक 4 वर्षापूर्वी बऱ्यापैकी फरक पडला मला. म्हणजे कस्टमरनं म्हणजे मागवायचं, साडी मागवा, तुमचे शर्ट मागवा, टी शर्ट मागवा. कसं होतंय, मुळात कापड हे असं आहे ना, तुम्ही एखादी वस्तू तुम्ही खरेदी करू शकता. तुम्ही मोबाईल तुम्हाला पाहिजे, तो मोबाईल तुम्ही ऑनलाईन घेऊ शकताय. तर कापडासुद्धा लोकांना तिथं फील पाहिजे, बरोबर, त्याचं टचिंग जो पण होत नाही. 1-2दा गिरायक घेतंय, ऑनलाईन घेतंय, तर त्यावेळी गिरायक फसतंय. ऑनलाईन मध्ये 99% माझा अभ्यास सांगतो मला, कस्टमरला सॅटिस्फॅक्शन होत नाही. त्याचे पैसे जरूर वाचतात, त्यांचे पैसे काय होतं ऑनलाईन मध्ये, त्यांना डिझाईन तुम्हाला 10 डिझाईन मिळतील, तुम्हाला 10 डिझाईन टच करू शकत नाही, तुम्ही ते फील करू शकत नाही. त्या तुम्ही मग चॉईस करता. आता आपल्याला कुठला अमुक ब्रँड, चॉकी ब्रँड ना, त्याचं टी शर्ट मध्ये 10ची व्हरायटी आहेत. बरोबर, त्याचा इकॉनॉमी रेट कुठला आहे, 900 आपण तो परचेस करतो. नेक्स्ट टाइम पण तो माल पण परचेस करत नाही. बरोबर बोलला. आपलं समाधान त्यामध्ये होत नाही. तरी पण कसं होतंय, थोडंफार म्हणजे जे जॉब लोक आहेत त्यांना त्याचं जास्त क्रेज आहे ऑनलाईनची. रुरल मध्ये साडीमध्ये ऑनलाईन जेवढं जास्त चालत नाही, खरं तुमचे टी शर्ट, जीन्स, सॉक्स हे ऑनलाईन विकतात. त्याकडे मी तर काय केलं आहे, मी जस्ट 6 महिने झालंय माझी स्वतःची मी वेबसाईट चालू केलेली आहे. त्या मार्फत मध्ये मी नवीन कुठला आयटम लॉन्च करतोय मी, आणि त्या कस्टमर आहे बऱ्यापैकी प्रतिसाद आहे. त्यामुळे ऑनलाईनचा जो इश्यू होता तो थोडाफार कमी आलेला आहे. ओके ओके ओके. म्हणजे जर समजा एखाद्या बाहेरच्या कस्टमरने आता आपला हा पॉडकास्ट बघून जर समजा माझ्या ओळखीतले म्हणा किंवा मग सोशल मीडियातनं म्हणा कुठलाही जर कस्टमर असेल, समजा आपण फक्त कोल्हापूर धरायला नको, कारण तुम्ही राहता कोल्हापूर,
मी पुणे. बरोबर. आपला हा व्हिडिओ जर समजा सोलापूरवरनं कोणी बघत असेल, उस्मानाबादवरनं बघत असेल किंवा महाराष्ट्राच्या जगाच्या कुठल्याही कोपऱ्यावरनं जर कोणी बघत असेल आणि त्या माणसाला आत्ताच्या घडीला आपला पॉडकास्ट बघून आपला मराठी माणूस काहीतरी सांगतोय हे ऐकून जर समजा कपडा विकत घ्यायचा झाला तर तो डायरेक्टली तुमच्या वेबसाईटवरती जाऊन तिथनं डायरेक्ट परचेस करू शकतो. 100%. ओके ओके ओके. मी तुम्हाला दादा एक माझा किस्सा सांगतो. कराडमध्ये माझे एक मित्र आहेत, विशाल नाव त्यांचं, आडनाव नाही घेत, त्याला लागेल नाही तर त्याला समजून जाईल लगेच दादा बोलला म्हणून काहीतरी. विशाल ऍक्च्युली मी ज्यावेळेसला नेव्हीमध्ये जॉबला होतो, विशाल माझ्यासोबतच होता. विशालने एकदा सहज प्लॅन केला, मला बोलला, म्हटलं अरे ऐक ना, म्हटलं काय, म्हटला कपड्याचं म्हटलं दुकान टाकतोय अमुक अमुक ठिकाणी कराडमध्ये की कुठे, आणि म्हटला तुझा काय प्लॅन आहे कपड्याचा, म्हणजे नाही का मी एक सुरुवात करतोय तर कपडे मी कुठून घ्यावेत, कसं काय करावं. त्याला मी सिंपल एक आयडिया दिली होती. म्हटलं तू ज्या तालुक्यामध्ये किंवा ज्या गावामध्ये तू दुकान टाकणार आहेस, तू जर दुकान गावात टाकणार आहेस तर तुझ्या तालुक्यामध्ये कोण होलसेलर आहे, ज्याचा शॉपिंग मॉल आहे, त्याच्याकडे जा, काउंटरला उभा राहा, व्यवस्थित मध्ये बोलणं कर, त्यांना तुझी सुरुवात सांग, बरोबर, की तुझ्या खिशात किती रुपये आहेत, हो, तू काय व्यवसाय करणार आहेस आणि कसा पुढे जाणार आहेस. बर, तू त्यांच्याकडनं होलसेलमध्ये माल घेतोय 100चा, तू भलेही समोर 1000ने विक, तुझं काम आहे त्यांना सांगण्याचं, दादा मी एवढं मार्जिन ठेवून माल विकणार आहे, चालतंय का. तू यांना विचारलंस तर म्हणलं तुझा पुढे जाऊन धंदा होणार, बाकी म्हणलं तू तुझ्या हिशोबाने चालू दे. आता ते कसं आहे, हे जे नवीन व्यवसाय टाकणारे असतात ना अतिशाने, यांच्या डोक्यामध्ये काय असतं, ते जसं आपण मगाशी बोललो ऑनलाईन शॉपिंग, याने युट्यूबवरती दिल्लीवाल्यांचा व्हिडिओ बघितलेला, ते दिल्लीचा करोल बाग मार्केट, तिथे त्यांनी बघितलेलं की जे लेडीजचे कपडे आहेत सलवार आणि लेगिन्स, हे दोन्ही सुद्धा त्याला डझनच्या भावामध्ये 12 रुपयांनी देत होतं कोणतरी, आणि ज्या साड्यात आपल्या ज्या नॉर्मली शेतात वगैरे आपण साड्या घालतो ती 15 रुपयाला साडी. आता नव्वद करण्याची गोष्ट आहे, 90 साडी 90 रुपयाला सांगितली. काय त्यांचं फक्त त्यांचं म्हणणं असं की तुम्ही 100ची क्वांटिटी घेतली तर आम्ही तुम्हाला एवढ्या एवढ्याला देतो. हा भाई हितनं जातानाच खुश, मला म्हणतोय अरे काय मी तुझं ऐकलं, त्या दुकानदाराकडे मी गेलो, त्यांनी मला सांगितलं तुम्ही कमीत कमी नाही का 100 साड्या आमच्याकडनं घेतल्या पाहिजेत, आम्ही तुम्हाला 100 रुपयाला एक साडी देऊ. मला म्हटलं तू सांगितल्याप्रमाणे त्यांनी मला प्रॉपर नॉलेज दिलं, कपडा कुठल्या प्रकारचा असतो, कसा चेक करायचा काय वगैरे. आता जो होलसेलर आहे ऑब्व्हियसली तुमच्यासारखा तो व्यवस्थित माहिती द्यायलाच बसलाय. तुमचं काम आहे की बाबा तुम्ही तुमच्या रिटेलरला जोपर्यंत अक्कल देत नाही, जोपर्यंत तो शाणा होत नाही तोपर्यंत तो कस्टमरला शाणा करू शकत नाही, हे आपलं म्हणणं असतं, बरोबर आहे. त्या होलसेलरनी देखील बाबा त्या माणसाला सगळं काय नॉलेज वगैरे दिलं, म्हणजे त्या विषयाला सगळं नॉलेज वगैरे दिलं, सगळं सांगितलं वगैरे. आता याचं काम काय होतं, तुला तुझ्या घरापासून 10 किलोमीटर पुढे जाऊन तालुक्यामध्ये सगळी माहिती भेटली, बरोबर. तुझं काम आहे अक्कल आणि पैसा वाया न घालवता परत तिथनं मागे येणे, तुझं दुकान चालू करणे आणि शांत बसणे, बरोबर. भाऊनी त्यामध्ये अजून 1 महिना लावला, दिल्लीला गेला, 4-5 दिवस थांबला असेल दिल्लीला, फुल मजा बिजा केली, सगळा मार्केट फिरला, त्याला सगळं कळलं. आणि कसं होतं दादा, ज्या माणसाला त्या गोष्टीतली अक्कल नसते त्या माणसाला जर समजा एखादा माणूस मांडीवर बसून जर जास्त अक्कल द्यायला लागला तर तो माणूस एवढा शहाणा होतो की त्याला वाटतं बाबा मी सगळ्यात हुशार झालो, माझ्याशिवाय कोणाला काय माहित नाही. आणि तो माणूस त्या दिल्लीतल्या ठिकाणी जाऊन कराडचा जो होलसेलर होता त्याची मापं काढायला लागला, बाबा त्यांनी एवढ्या वेळेला सांगितलं. आणि गंमत अशी झाली, आता ज्या वेळेसला तुम्ही ज्यावेळेस तो दिल्लीमध्ये गेला होता त्याने चुकी काय केली, त्याने कराडमध्ये ज्या होलसेलरकडे गेला होता त्याच्याकडनं फोटो काढले होते साड्यांचे. त्याला साडीला ते आपण जसं म्हणतो ना की नख लावून आपण चेक करतो, त्याला तसली काय अक्कल नाही. त्यांनी फक्त साडींचे फोटो काढले, त्या माणसाला दाखवले, तो मॅन्युफॅक्चर तिथला, तो मार्केटलाच बसला लोकांना गांडवायला. ह्यानी फोटो दाखवला आणि म्हटलंय बघा साहेब हे हे अशा साड्या आहेत, आणि तो माणूस मला नाही का 100-100ला देत होता. दिल्लीवाला टाकायलाच बसला हो. दिल्लीवाल्यांनी सेम साडी काढली आणि ह्याला डायरेक्ट बोलला, म्हटलं हे घे, म्हटलं 30 रुपयाला, म्हटलं घे माझ्याकडनं, म्हटलं 100 साड्या माझ्याकडनं घे, म्हटलं 30 रुपयाला देतो म्हटलं मी तुला. भाई तिथं खुश ना, 70 रुपये वाचले, एवढ्या लांब मी आलोय म्हणून माझे 70 रुपये वाचले. हा भाई खुश झाला. तिकडनं इकडं आला, इकडे आल्यानंतर दुकान लावलं. आणि याला मी काय सांगितलेलं क्लिअरली, कपड्याचं दुकान आहे, काचेमध्ये ठेवा, भले काचेमध्ये पैसा थोडा जाऊ द्या, पण कस्टमर ज्यावेळेस आपल्या शॉपवरती येतो त्यावेळेस त्याला देखील छान वाटलं पाहिजे, दिसला पाहिजे. साहेबांनी जसं आता तुमचं काउंटर आहे, आपण बाहेर ज्यावेळेस दुकानामध्ये एंट्री करतो तसं त्यांचं काउंटर आहे, साहेबांनी तसा काउंटर केला आणि ते गल्लीमध्ये दुकान लावतात नाही का त्या टाईपमध्ये नुसत्या अशा रेलिंगच करून ठेवल्या.
आणि बाहेर मोठा बोर्ड लावला दिल्लीचा माल डायरेक्ट कराडमध्ये. लोक आता बघा, जसं तुम्ही युट्यूबवरनं माहिती काढून पुढे जाताय, ऑब्व्हियसली यार कराड मधला कोणी बी असू दे तो पण युट्यूबचा व्हिडिओ बघूनच येणार आहे ना. त्याला बी माहिती 30 रुपयाची साडी आहे आणि हा मला 1000ने चिटकवतोय. लिटरली 2 महिन्यामध्ये कस्टमरने ह्याची वाजवली ना बेकार. बरं, दुसरी गोष्ट, जसं तुम्ही मला बोललात आता की एखाद्या कस्टमरला तुम्ही म्हणता की साडी चांगल्या क्वालिटीची घ्या. भाऊनी फक्त धंदा करायचा म्हणून 30 रुपयाची साडी आणली होती. त्याला जर लाईफ टाईम टिकायचं असतं आणि त्याने जर समजा तिथनं 500 साडी घेतली असती, तिथनं 500 साडी त्याला आज ह्या बाजारामध्ये 3-4 हजारला पडली असती. कस्टमर खुश झाला असता. कस्टमरला बाबा सगळं काय व्यवस्थित मध्ये भेटतंय. बरं, आता साहेबांचा प्रॉब्लेम असा, दुकान टाकलं पहिले 10 दिवस फुल धुमधडाका. ते जसं आपण तालुक्याच्या गावात वगैरे घर संसार वगैरे बघतो, किंवा आपल्या इथं जसं आता काही दिवस आधी गडिंग्लजला कृषी प्रदर्शन भरलं होतं, जिथं ते राजस्थानवाले वगैरे माल आणून ठेवतात. ह्या भाऊनी तसं काहीतरी चालू केलं. पहिले 10 दिवस फुल धुमधडाका, सगळं काय खपलं गेलं वगैरे वगैरे. बरं, खपलं काय नेमकं गेलं की ज्या साड्यांचे रेट त्यांनी 70 रुपये 80 रुपये ठेवलेले, ज्या साड्या आपल्या इथं आपल्या कोल्हापूर भागामध्ये ज्या आपल्या आई वगैरे आहेत, ज्या शेतामध्ये काम करताना साड्या घालतात, त्या साड्या सगळ्या त्याच्या खपल्या गेल्या. ज्या साड्यांवरती त्यांनी पैठणी लिहून ठेवलं होतं ती एकही साडी विकली नाही गेली. लिटरली 3 ते 4 हजार साड्या दादा त्याच्याकडे पडून होत्या. शेवटी मग ते कसं होतं, जास्त अक्कल लावली आणि जो माहिती देतोय तुम्ही त्यालाच उलटा बोलला तर माझ्यासारखं कोणी असू द्या, जरी तुम्ही जरी असलात, तसं आता मी तुमच्याकडे आलो, तुमच्याकडे मी माहिती घेतली आणि त्यानंतर बाबा मी दुसरीकडे गेलो. थोडक्यात मी काय बोलणार, हे काय मला सांगतंय, हे मी बोललेलं वाक्य जर तुमच्या कानावर गेलं, उद्या जाऊन तुम्ही मला उभं कराल, त्याचं पण तेच झालं. आधी अक्कल दिली ती मला बाजूला काढला. नंतर ज्या वेळेसला बाबा पार एकदम म्हणतो ना आपण नाकाजवळ जोपर्यंत आलं पाणी, त्यावेळेसला मग परत बोलला, म्हटला चुकलं रणजित दादा, चुकलं म्हटलं माझं, आणि असं नव्हतं करायला पाहिजे. आणि आता यार सिरियसली मी जाम अडकलोय आणि मला सूचना झालंय मी काय करू. म्हटलं आता एक काम कर सिंपल, मी तुला ज्याच्याकडे पहिल्यांदा पाठवलं होतं, जो होलसेलर आहे तुझ्या तालुक्यातला, त्याच्याकडे जा, शांत बस. त्याला माहिती तुझा काय प्रॉब्लेम झालाय, तू तिथं जा, शांत बस. त्याला जाऊन फक्त एवढं सांग, दादा असंच चाललं, माझं चुकलं, मी तुमच्याकडनं माहिती घेऊन दिल्लीला गेलो, मी असा माल घेतला, दादा तुम्ही एकदा माझ्या शॉपवरती या, माल एकदा बघून घ्या. आणि त्यांना सरळ सांगून टाक की दादा माझ्याकडनं काय धंदा होत नाही, तुम्ही म्हणाल त्या किमतीला मी तुम्हाला हे विकायला तयार आहे, पण आता मला शॉप बंद करायचंय. ह्या भाषेत म्हणलं त्यांच्याशी बोलतो, माणूस तुला काय म्हणतो बघ. मी एवढंच बोललो होतं आणि त्यावेळेस मी पुण्यात होतो. मी याला सगळं काय असंच नाही का फोनवरच मी त्याला सगळं काय सांगत होतो. तर त्यांनी तसं केलं वगैरे. आत्ताच्या घडीला दादा जो कराड तालुक्यातला जो होलसेलर आहे, त्या माणसाने याला सिंपल एक गोष्ट सांगितली, म्हटलं तुझं दुकान बंद पडलंय ना, एक काम कर म्हटलं, तिथनं जागा शिफ्ट कर, दुसरीकडे एक मी तुला जागा सांगतो, तिथं जागा टाक, माझ्या दुकानाचा बोर्ड लाव, मला त्यातनं 1 रुपया देऊ नको म्हटला, माझ्या दुकानाचा बोर्ड लाव, मी लोकांना सांगतो माझी फ्रांचायसी ती म्हणून. बरोबर. तुझा जो माल आहे तिथं ठेव, माल सगळा विकून टाक, मला त्यातला 1 रुपया देऊ नको, पण ज्यावेळेस तुझा माल विकला जाईल त्यावेळेसला मला सांग, परत धंदा करायचा नाही. आत्ताच्या घडीला विशाल साहेब म्हणजे भरपूर मोठं नाव आहे म्हणायचं कराडमधलं, अजून सुद्धा फ्रँचायसी मध्ये चाललंय. आता जे कोणी आमच्यासारखे नवीन माणसं जे असं विशाल साहेबांकडे जातात विचारायला की दादा असं आहे, मग तो त्यावेळेसला मी सांगितलेली गोष्टच करतो, त्या माणसाकडे पाठवतो, कराडमधल्या मोठ्या माणसाकडे, ज्यांनी ह्याला अक्कल दिली की बाबा तू असं कर म्हणून. तर ही दादा सध्याची परिस्थिती चालू आहे. जे लोक नवीन मार्केटला येतात ना, ऍक्च्युली हे सगळेजण त्या प्लॅनिंग मध्ये आहेत. दादा महत्वाचं मला एक विचारायचं, कस्टमर शॉप मध्ये आला, तुमचा आतापर्यंत एखादा कुठला असा अनुभव आहे का की एखादा कस्टमर आलाय, माल घेतलाय, पण त्यातल्या एखादा विनोद घडलाय, किंवा तो कस्टमर फर्स्ट टाइम जरी आपल्या शॉपवरती आला असला तरी देखील तो येऊन गेल्यानंतर तुम्हाला असा एक प्रसंग तुम्हाला सांगूशी वाटतो का की बाबा त्यामध्ये तुम्हाला एकदम भारी वाटलं काय, क्रेज वाटली ती, असं कधी घडलंय का? कस्टमर दुकानमध्ये बरेच येतात, असा कुठला प्रसंग कधी नाही घडलाय की म्हणजे विरोध कुठं झाला. कस्टमरांचं चॉईस त्यांची वेगळी असते, म्हणजे जस्ट नवीन कपल झालं होतं, नवीन कपल आला ना
तर कसं दोघांचे एक आकर्षण वेगळं असतंय. बरोबर. आणि ते दोघे बसते ना, मग साडी बघत असतात. मग ती म्हणते ना, म्हणजे अहो ह्या ती साडी बघा, तर त्यांना नॉलेज काय नसतंय, जस्ट मॅरेड असतात ते. मग आमचा एक चिवडे आहे नाईक म्हणून, मग ते सांगतात काय तुम्ही हे घ्या ते घ्या. मग त्यांची इच्छा नसते घ्यायची, तर मग ते कसं होतंय, नवीन लग्न असतं, मुलगी पण ती आपली मिस्टर ती पण म्हणते मग हे घेऊया ते घेऊया. मग कसं होतंय, एकदम 10 साड्या होतात, 2-3 पीस. मग एकदम बिल वाटलं ना, मग तो कस्टमर मला हळूच डोळा मारला, तो म्हणतोय काय करा, निम्म पैसे पण नाहीत, मला तुम्ही सगळाच द्या. आणि मग मला हसू येत असते. म्हणजे आता ऍक्च्युली हा खरेदी करायला एक साडीला पाहिजे असते, खरं सोबत मिसेस असते, बरोबर असते. मग तिला नाराज करायचं, 4-5 साड्या, 2-3 ड्रेस सगळेच घ्यायचं. मग ते गेल्यानंतर ना, म्हणजे आमची स्टाफ पण आम्ही थोडा एक विरोध होतोय बघा, म्हणजे नवीन मग फसगत अशी होते. तिथं नाही गिरायकांना पसंत पडतंय, हे घेऊ ते घेऊ हे घेऊ. मग बऱ्यापैकी गिरायक आलं असतं एक साडी घ्यायला, खरं हमखास 5 साड्या गिरायक घेऊन जातं. ही आमची क्वालिटी आहे. म्हणजे आम्ही अभिमान सांगतो, तिथं 99% गिरायक कधी नाखुश होत नाही. बरोबर. कुठले भले ते गिरायक रागात येऊ द्यावा, म्हणजे तुमचा माल खराब आहे सांगत तरी आलं, तर त्या गिरायकला आम्ही ट्रीटमेंट अशी देतो ना, ते गिरायक म्हणते बाबा हाय माणसं पण व्यवस्थित आहे, त्यांनी मला साडी म्हणजे बदलून दे. आम्ही सर्व्हिस गिरायक आम्ही चांगलं देतोय. ओके ओके ओके. दादा, जसं आतापर्यंत आपण बोलतोय की तुमचा कस्टमर बेस चांगला आहे, तुमचा स्टाफ बेस चांगला आहे, तुम्ही जसं ओनर आहात, 4 जण भाऊ, तुमच्या आजोबांबद्दल तुमच्या वडिलांबद्दल तुम्ही सांगितलं. तर हे एवढं सगळं करून झाल्यानंतर मी पुन्हा एकदा त्याच एकदा टर्निंग पॉइंटवरती येतो. मला पुन्हा एकदा हाच प्रश्न पडलाय की तुमचं हे जे संपूर्ण वैभव आहे, तर या संपूर्ण वैभवाचं श्रेय तुम्ही नेमकं कुणाला द्याल? श्रेय माझे वडील, माझे काका आणि माझे आजोबा, तिघांच्यामुळे आमची जो गंगापुरी हा ब्रँड आहे आता उत्तूर भागामध्ये, म्हणजे असं नाही की म्हणजे उत्तूर भागात आहे, आसपासच्या 100 किलोमीटर मध्ये गंगापुरी कोण म्हटलं ना, तर गिरायक म्हणते विनायक अण्णा गंगापुरी, पांडुरंग अण्णा गंगापुरी, ह्याचं ना आठवण करते, आम्हाला अभिमान वाटते. त्यांच्यामुळे आम्ही आज पोहोचलेलो. त्यांच्या नावाशी संलग्न काही तुम्ही म्हणजे कापड दुकान काढा, तुम्ही कुठले दुकान काढा, 100% चालणार. गंगापुरी हा ब्रँड मोठा आहे सध्या. ओके 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 चालेल. म्हणजे तुमचे आजोबा, तुमचे बाबा, तुमचे काका, यानंतर जे नाव प्रसिद्धीला आलं ते आमच्या मोठ्या भावाचं राजेंद्र गंगापुरी. अच्छा अच्छा. सध्या त्यामध्ये आमच्या 4थी पिढी आमची आता काम करते. माझा मुलगा पण धंद्यामध्ये आलेला आहे, त्याचं नाव आहे राम गंगापुरी. तो पण आता बऱ्यापैकी लक्ष देतोय दुकानामध्ये. होलसेलचं डिपार्टमेंट त्याच्यावर मी दिलेलं आहे. ऍक्च्युली 2018ला मी धुळ्यामध्ये मी छोटीशी 4 माल तिथे भाड्याने घेतले धुळ्यामध्ये. तिथे मी 9 वारचं प्रोडक्शन चालू केलं होतं. 9 वारचं मी कोकण लाईन मध्ये आणि भागामध्ये मी होलसेल मी चालू केलं होतं. खरं असं मार्केटमध्ये जाणवलं मला 9 वारचा सेल बऱ्यापैकी कमी आहे. मी ते डायव्हर्ट मी होलसेल मी चेंज केलं. सध्या मी नाईट पॅन्टची माझी फॅक्टरी आहे, नाईट पॅन्टची, आणि त्याच्यामार्फत होलसेलचं काम माझं बऱ्यापैकी म्हणजे चांगलं आहे. म्हणजे ब्रँड पण तो मोठा आहे आणि कोकण लाईन आणि आमच्या भागामध्ये माल भरपूर चालतोय. ओके 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 ओके. मग गिरायकला कुठल्याही गेला तुम्ही ते येऊन तुम्ही माल बघू शकताय तुम्ही. दादा, जसं आता तुम्ही मला बोललात की तुम्ही स्वतः मॅन्युफॅक्चरिंग देखील करता आणि तुमचा ऑब्व्हियसली आपण तुमचा होलसेलचा मॉल वगैरे पाहिला, तर मला हे विचारायचं आहे की आतापर्यंत आपलं बोलणं झालं की तुमचे आजोबा, तुमचे बाबा, तुमचे काका 1957 पासून ते 2025 जे आता चालू साल आहे तोपर्यंतचा आपण सगळा इतिहास जाणून घेतला. मग आता मला हे विचारायचं तुम्हाला की येत्या 5 ते 10 वर्षामध्ये तुमच्याकडनं नवीन असे काही प्रकल्प येणार आहेत किंवा तुमच्या काही योजना वगैरे आहेत का? आहेत. म्हणजे 2026-27ला मला मोठा मॉल गावामध्ये काढायची माझी इच्छा आहे. हे सध्या ट्रेंड जास्त काय, कम्प्लीट फॅमिली शोरूम ह्याचा ट्रेंड जास्त झालेला आहे. आज भागामध्ये कोल्हापूरमध्ये तुम्ही जावा, तुम्ही बेळगावमध्ये जावा, तिथं बस मोठे मोठे मॉल जास्त उभारले. लोकांची कस्टमर लोकांना स्पेशल काय नको आहे, म्हणजे फक्त साडीचं दुकान, फक्त शर्ट दुकान असं नको. लोकांना एकाच ठिकाणी आज लोकांना वेळेचे बंधन आहे. प्रत्येकाला वेळ फार महत्वाची, आणि असं नाही की आपण लग्न ठरलं म्हणजे इथं साडी घ्या तिथं पॅन्ट शर्ट घ्या असं नको आहे. लोकांना एकच राहणार पाहिजे. त्या हिशोबाने एक 20,000 स्क्वेअर फूटचं मोठं दुकान मध्ये काढायची प्रयत्न चालू आहेत. आणि 2026ला त्यावेळी मी पुन्हा तुमच्या समोर मी येईन, तुम्हाला ओपनिंगचं तुम्हाला सारं इन्व्हिटेशन देऊन टाकेन. ओके. प्लॅनिंग माझं आहे मांडायचं. म्हणजे
आतापर्यंत दादा मला एक सांगा, आता हे चालू मध्येच विचारतो, सध्या आपल्या आजरा गडिंगलाच चंदगड, कागल, गारगोटी या भागामध्ये जी दुकान आहेत, तर या दुकानांमध्ये जसं तुम्ही आता मला बोललात की आपल्याला भविष्यामध्ये प्लॅन चालू 20,000 स्क्वेअर फूटचं दुकान, तर या संपूर्ण भागामध्ये जर समजा आपल्या दुकानाची जर आपण गिनती करायची ठरली किंवा एक जसं म्हणतो रँकिंग मध्ये जर आपण बघायचं झालं तर माझ्या अंदाजे कदाचित दुसऱ्या तिसऱ्या नंबरला किंवा 10व्या क्रमांकाला वगैरे असं आपलं शॉप येत असेल. ह्या भागामध्ये म्हटलं तुम्ही म्हणजे कागल पासून आंबोलीपर्यंत पहिल्या 5 मध्ये आमचं दुकान रँक मध्ये बसते आरामसे. ओके ओके ओके, म्हणजे मी बोललो ते चुकीचं असलं म्हणायचं, पहिल्या 5 मध्येच आपण येतो. ओके ओके ओके. दादा, एखादा नवीन, जसं माझ्यासारखा नवीन कोणतरी व्यक्ती की ज्याला कपड्यातलं अजिबातच काही नॉलेज नाहीये, जसं आपलं आता थोड्या वेळात आमच्या विशाल दादाबद्दल बोलणं झालं, तर एखाद्या नवीन व्यक्तीला जर समजा या व्यवसायामध्ये पडायचं झालं किंवा तुमच्याकडनं काय नॉलेज वगैरे घ्यायचं झालं, तर त्याने सुरुवात कशी करावी? तो मुद्दा फार महत्वाचा आहे. आता कसं होतंय म्हणजे आपल्या सरकारचा दोष म्हणा तुम्ही किंवा आपली सिस्टीम म्हणा, बेरोजगार प्रमाण फार वाढलेलं आहे. बरोबर बरोबर. त्यामुळे कसं होतंय, एखाद्याचा मुलगा मुंबई जाऊन तो काम करून येतोय, त्याचं पोट भरत नाही, मग त्याचे आई वडील काय करतात, त्याला एक 5 लाख रुपये देतात आणि तो धंदा काढतोय. मग तेवढे कुठे 100 जीन्स आणायचे, शर्ट आणायचे, बसायचं, तो धंदा होत नाही. माझा राग म्हणू नका नवीन उद्योजकांना, माझं पण असं आहे की त्यांनी 1 वर्षभर त्यांनी काम करावं कुठल्या तरी कापड दुकानामध्ये. मग भले ते मी उत्तूर नसतो दे, कोल्हापूर अनुभव ते घेऊ देत, असं नाही का पैसा दुकान काढायचं, अनुभव तो घेऊ दे, खरेदीमध्ये तो खाचा समजू दे, कस्टमरशी तो जाण ओळखू दे, मग तो दुकान काढू दे. कसं होते, मग वर्षाला 4 दुकान तयार होतात, 2 दुकान बंद पडतात. त्याच्यापेक्षा त्यांना अनुभव घेऊन दुकान केव्हा होते, कामगारचा मालक झाला ना तो सक्सेस होतोय. बरोबर बरोबर. पैशामध्ये दुकान काढलं तो 90% सक्सेस होत नाही. बरोबर बोलला. अनुभव तुम्हाला पाहिजे, तुम्ही कोणाचं तुमचा कोण पाठवतो गॉडफादर कोणतरी पाहिजे. ओके. मग कोणी असू दे, मग ओके. तुमचे वडील असतील, तुमचे कोणते तुमचे दोस्त असतील, तर तुम्ही कुठल्या दुकानात काम करा, तुम्ही कुठल्या दुकानात काम करा, असं नाही कापड तुम्ही कुठल्या दुकानात काम करा. मालक काय काय करावं लागतं ते तुम्ही मला शिकून घ्या पहिल्यांदा, तुम्ही मालक. हा म्हणजे नवीन योजना विनंती आहे. जसं आपलं आतापर्यंत बोलणं झालं, जसं आतापर्यंत तुम्ही मला सांगितलं की कुठल्याही मॅन्युफॅक्चरर कडनं जो कपडा घ्यायचं काम आहे तर राजू दादा करतात. कपडा विकायचा कसा किंवा कस्टमरला अट्रॅक्ट कसा करायचा, कस्टमरला गुंफून कसा ठेवायचा आणि त्याला हॅपीली बाबा दुकानात बाहेर कसा पाठवायचा, हे काम तुमच्याकडे. आता हे झालं तुमच्या ग्रुपमध्ये जे डिवायडेड झाले, म्हणजे तुमच्या आजोबांनी, तुमच्या वडिलांनी, तुमच्या चुलत्यांनी जे तुमच्या संस्कार केले, तुम्हाला जो धंदा शिकवलाय, यातनं जे तुम्ही शिकलाय ते तुम्ही आता मांडताय. पण जर समजा एखादा नवीन मुलगा असेल, जसा माझ्यासारखा असेल की बाबा ज्याला बाबा माझ्याकडे बाबा 5-10 लाख रुपये आहेत आणि मला धंदाच करायचा आहे, तर त्या माणसाने, म्हणजे तुमचं मत असं झालं की त्याने स्वतःचा पैसा स्वतःच्या बँकेतच ठेवावा. पहिल्यांदा कुठलाही दुकानदार असू दे, मोठा व्यापारी, त्याच्याकडे जाऊन उभं राहणं, दादा मला धंदा करायचा आहे, बट आधी तुम्ही मला कामावर घ्या. बरोबर. म्हणजे पार त्या काय म्हणता येईल की बाबा साध्या निक्कर पासून ते साडीपर्यंत त्यांनी सगळं पहिल्यांदा शिकून घ्यावं. कारण साडी म्हणजे आता बघा, जसं माझ्याबद्दल म्हणायचं, आता मी समजा कॉटनचा शर्ट घातलाय, शर्ट म्हटल्यानंतर लोकांच्या डोक्यामध्ये काय असतं की कॉटनचा शर्ट म्हणजे कॉटनचा शर्ट, त्यामध्ये ब्रँड कुठले कुठले असतात, कुठल्या कुठल्या कंपन्या इन्व्हॉल्व आहेत. प्लस आता जसं आपलं सुरुवात झाली होती, मी तुम्हाला बोललो होतं की प्रिंटिंग लाईनचा देखील मला अनुभव आहे, त्यामुळे मला कपड्याचा जीएसएम वगैरे कळतो. बरोबर. आपल्यातले असे असंख्य लोक आहेत की जे लोक पीटर इंग्लंड या कंपनीचा ब्रँड बघतात, त्यांना त्याच्या वरती खाली काय माहिती नाही की बाबा कपडा किती जीएसएमचा असतो. नाही समजत. ह्या ज्या गोष्टी ह्या त्या मुलांना समजायला पाहिजे, शिकल्या पाहिजे. बरोबर आहे. कापडाची क्वालिटी, कापडाची ग्रे त्यांना समजलं पाहिजे. नुसतं असं नाही की पैसा आला म्हणून दुकान टाकलं, असं होत नाही. बरोबर. अनुभव फार महत्वाचा आहे, पैशापेक्षा अनुभव फार महत्वाचा आहे. बरोबर. मार्केटमध्ये कुठला ब्रँड चाललाय, आपण असं की आपण माल घ्यायचा आणि अडकून पडायला नको, आपण त्यात लॉस व्हायला नको. जो माल चाललाय तोच माल तुम्ही खरेदी केला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला पहिल्या तुम्हाला 2 महिन्यात कमी दुकानमध्ये काय काम करायचं कुठल्याही दुकानमध्ये. ओके. तुम्ही सक्सेस 100% होणार तुम्ही. ओके. दादा मला हे विचारायचंय, आता जसं वर्ष 2025 आलं, तर या वर्ष 2025 मध्ये तुमच्या मॉल कडून, तुमच्या शॉप कडून काही असे नवीन उपक्रम साधले जाणार आहेत का? जसं की आता आपण बघतोय की 2 दिवसावरती आपली मकर संक्रांत आली, त्यानंतर गुढीपाडवा येणार आहे, तर असे जे सणासुदी वगैरे येतात, तर यावेळेसला आपल्या दुकानांमध्ये काही असे उपक्रम घडणार आहेत का? हो. वर्षाला माझे उपक्रम असतात. साधारण वर्षामध्ये मी 25 ते 30 उपक्रम साजरे करतोय.
आता मकर संक्रांत तुम्ही आला ना तर तुमच्यासाठी कसं होत आहे, आता मोस्टली कसं होतंय, स्त्रिया काळी साडी जास्त घेतात, त्यांच्यासाठी मग मी वाण देतोय मी त्यांना. मग त्यांना हळदी कुंकूचं असं चांदीचं तुमचं कडरंड म्हणा किंवा तुमचं मेकअप साहित्य असं मी गिफ्ट देतोय. त्यात गिफ्ट जर नको असेल तर त्या डायरेक्ट त्यांना मी 40% डिस्काउंट देतोय मी. ओके. पाडव्यामध्ये नेहमी सुरुवात तुम्ही त्याविषयी तुम्ही जत्ताकडे आला बा किंवा तुम्ही मुलगीसाठी तुम्ही काय साखरसाठी घ्यायला आला तर त्यांच्यासाठी आम्ही एक एक्स्ट्रा साडी आम्ही फ्री देतोय गिरायकाला. ओके, म्हणजे हा एक बेनिफिटच आहे. पावसाळ्यामध्ये तुम्हाला कस्टमर आम्ही छत्री फ्री देतोय. अच्छा अच्छा. स्कीम असते, बऱ्यापैकी स्कीम 12 महिने घालायची स्कीम असते. आणि आमच्या आजोबांच्या पुण्यतिथीवेळी त्यावेळी त्या कस्टमर आम्ही 50% डिस्काउंट देतोय. कुठल्याही कस्टमर त्या दिवशी पूर्ण 12 जानेवारी असते. 12 जानेवारीला. ओके ओके. तुम्ही केव्हा तुम्ही इथे या, तुम्हाला 50% डिस्काउंट पण मिळणार. ओके. अरे वा, चांगली गोष्ट आहे. मग ही म्हणजे बऱ्यापैकी आपला भाग नाही म्हणतात, आपल्या संपूर्ण तालुक्यामध्ये आपल्या ज्या दुकानाचं नाव आहे गंगापुरे अँड सन्स, या संपूर्ण शॉपिंग मॉल मध्ये तुम्ही ज्या वेळेसला येताय, दादा मी मध्यंतरी पाहिलं होतं, राजू दादा, मी मागच्या वेळेसला शॉप मध्ये आलो होतो, राजू दादांनी माझ्याकडे नंबर घेतलेला. तर मला त्यावेळेसला काय वाटलं की आपली जुनी ओळख आहे आणि नंबर नसेल म्हणून घेतला असेल. मी राजू दादांना त्यावेळेसला विचारलेलं, म्हटलं दादा नंबर का घेतला, तर त्यांनी त्यावेळेसला मला सांगितलं, म्हटले आपण आपल्या या दुकानाचा एक व्हॉट्सअपचा ग्रुप करतोय, ते म्हटले आपण एक आपला कस्टमर बेस चांगला राहावा यासाठी म्हणून आपण ब्रॉडकास्ट मध्ये सगळ्यांना मेसेज पाठवणार आहे. कारण जसं तुम्ही मला बोललात की बाबा 12 जानेवारीला तुमचा एक हे असतो, तुम्ही उपक्रम राबवताय, तसं तुम्ही सणासुदीला देखील उपक्रम राबवताय. दादांनी माझ्याकडे नंबर यासाठी घेतलेला कारण ते मला सरळ बोलले, म्हटले रणजित, म्हटले मी प्रत्येकाला फोन करून नाही सांगू शकत की बाबा आमच्या इथं असं आहे. आमच्या इथून एकदा व्हॉट्सअपला किंवा कसंही तुमच्याकडे एक मेसेज पोहोचला, आम्ही 7 दिवस आधी, 4 दिवस आधी आणि 2 दिवस आधी असे 3-3 मेसेज प्रत्येकाला पाठवून देऊ, बाबा आमच्याकडे असा प्रोग्राम आहे आणि असा उपक्रम आहे, तर तुम्ही इथे येण्याचं करा. सिरियसली म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या फक्त पुणे मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये सध्या घडतात आहेत. कोल्हापूरमध्ये देखील हा उपक्रम नाहीये. त्यातल्या त्यात हा उपक्रम तुम्ही करताय म्हणजे आमच्या सारख्या एक झाला, तर मी पुणेकर नाही आहे, तुम्ही गावातला, आमच्यासारखे जे कोणी गावातले लोक आहेत बाबा, त्यांना घर बसल्या मोबाईलवरती टोटल सगळी डिटेल येते बाबा हे असं काही ना काही होणार आहे म्हणून. सिरियसली खरोखर ही म्हणजे एका अर्थी असं म्हणता येईल की खरोखर चांगली गोष्ट आहे. दादा, महत्वाचा मुद्दा जो नवीन दुकानदार जे कोणी असतात किंवा जसं आपलं आता बोलणं झालं, नवीन कोणतरी व्यक्ती नवीन धंदा टाकू बघतोय, या सगळ्यांना अनुसरून या सगळ्यांकडनं मी एक प्रश्न विचारतो. तुम्ही कापड व्यावसायिक, मोठे व्यापारी, बडा माणूस, गावखेड्यामध्ये किंवा आपल्या ग्रामीण भागामध्ये सरकारकडनं किंवा बँकवाले वगैरे बरेचसे आहेत, संस्था बरेचशा आहेत, तर यांच्याकडून आपल्यासारख्या व्यक्तींना जे कोणी नवीन करू पाहतात किंवा तुम्ही स्वतः तुम्हाला सरकारी योजना वगैरे ज्या काही असतात किंवा संस्थांकडनं जसं आपण मुद्रा लोन वगैरे म्हणतो, तर अशा काही फॅसिलिटी सध्या प्रोव्हाइड होत आहेत का? हा, कापड दुकानासाठी तुम्हाला असे प्रोडक्शन मध्ये तुम्हाला सबसिडी तुम्हाला मिळू शकते. ओके. शॉपसाठी तुम्हाला लोन तुम्हाला मुद्रा मध्ये तुम्हाला लोन बऱ्यापैकी मिळू शकते नॅशनल बँकेतून. ओके ओके. ते आपण तुम्ही लोन घेऊन तुम्ही धंदा करू शकता. ओके ओके. मुद्रा लोन मधून. ओके ओके. जसं मी मध्यंतरी पाहिलं होतं, मुद्रा लोन ज्या वेळेसला आलं होतं त्यावेळेसला मुद्रा लोन फक्त शहरांमध्येच अवेलेबल होतं, ग्रामीण भागामध्ये त्यावेळेसला त्याची एवढी क्रेज नव्हती. आणि ग्रामीण भाग म्हटल्यानंतर ऑब्व्हियसली आता आपल्या इथं ग्रामीण भाग म्हटलं की लोकांच्या डोक्यात पहिलं येतं की बाबा नॅशनलाइज बँका 1 किंवा 2 असतील आणि बाकी सगळ्या पतसंस्था असतात. बरोबर. तेच अजून पण तेच चित्र उत्तरमध्ये आहेच. मग पतसंस्थेतनं देखील मुद्रा लोन अवेलेबल होतं? नाही होत, फक्त नॅशनल बँकेतून. फक्त नॅशनल बँकेतून. ओके. ते लिमिट मध्ये वाढतं. आता पूर्वी लिमिट होतं 50,000, 1 लाख, आता 5 लाख पर्यंत तुम्हाला मुद्रा लोन मिळू शकतं. ओके ओके. दादा, जे कोणी नवीन कस्टमर आपल्याकडे येणार असतील किंवा एखादा नवीन व्यावसायिक, जसं आतापर्यंत आपलं बोलणं झालं, तो जर आपल्याकडे येणार असेल व्यवसायासाठी म्हणा किंवा एखाद्या गोष्टी शिक्षण घेण्यासाठी म्हणा, तर त्याला तुम्ही तुमच्याकडनं सल्ला काय द्याल? नवीन सल्ला म्हणता येईल किंवा संदेश म्हणता येईल की बाबा तुम्ही आमच्याकडेच का या. अगदी महत्वाचा प्रश्न विचारलाय, त्याबद्दल तुमचा मी मनपूर्वक आभारी आहे. मला गिरायकांना पण एक संदेश द्यायचा आहे. सध्या मी
माझे दुकान मी बदललेलं आहे. म्हणजे दुकानची जागा, नवीन जागा आहे उत्तूर बस स्टँडच्या समोर, जनता बँकेसमोर. तिथे मी दुकान चालू केलेलं आहे. साधारण हे पण दुकान 6 स्क्वेअर दुकान आहे. आता सध्या कसं होतंय, थोडेफार म्हणजे मार्केटमध्ये भूल थप्पा जास्त वाढलेले आहेत. म्हणजे 100 रुपयाला 2 साडी, 100 रुपयाला पॅन्ट शर्ट. हे कसं असतंय, हा जी वस्तू असते ही वस्तू मुळात वस्तू नसतेच, ती बनावट असते. फक्त गिरायला एंट्री करते, काहीतरी कस्टमर कोणतरी व्यापारी काहीतरी खोटं नाटक बोलून तुम्हाला बोलवतात. माझी फक्त एक नम्र विनंती आहे सगळ्या कस्टमरना, माझ्या कस्टमरना, नवीन कस्टमरना, तुम्ही दुकान आमच्या फक्त एकदा भेट देऊन जावा. तुम्ही इथली क्वालिटी, गॅरंटी आणि मुळात पहिली गोष्ट म्हणजे रक्कम किती, रेट तुम्ही चेक करा. मग तुम्ही बाहेर तुम्ही चौकशी करा आणि बाहेर तुम्ही कपडे घ्यायला या. ओके ओके ओके. दादा, जसं तुम्ही मध्यंतरी एकदा बोलला होता आपली ट्रस्ट चालते. हो. तर मला परत एकदा म्हणजे मला मनापासून वाटलं की ऑलमोस्ट आपले या पॉडकास्टचे सगळे प्रश्न मी जे काही लिहून आणले होते तुम्हाला विचारण्यासाठी, माझा ऑलमोस्ट सगळा कोटा भरलेला आहे. बट तुम्ही ज्या वेळेला मला बोललात की अरे आमची अशी एक ट्रस्ट चालते आणि आम्ही करतोय वगैरे म्हणून, तर मला जरा त्या ट्रस्ट बद्दल व्यवस्थित माहिती द्याल का? कारण कसं आहे, तुम्ही काय बोललात की बाबा गंगापुरी अँड सन्स हे आमचं शॉप आहे. उत्तूरच्या बाजारपेठेमध्ये तुमचे जे कोणी मित्रमंडळी आहेत ते तुम्ही सगळेजण त्या ट्रस्टमध्ये काम करताय किंवा त्या ट्रस्ट कडून लोकांना मदती करताय. तर उद्या जाऊन जर समजा माझ्यासारख्या व्यक्तीला जर वाटलं की बाबा या ट्रस्टमध्ये सामील व्हावं, किंवा माझ्या ओळखीतले असे बरेचसे माझे मित्रमंडळी आहेत की ज्यांना देखील वाटतं आपण आपल्याकडनं समाजकार्य काहीतरी घडून यावं, त्यासाठी जर समजा आम्हाला काही मदत करायची झाली, आम्हाला पुढाकार घ्यायचा झाला, आम्हाला समजा तिथं जॉईन व्हायचं झालं, तर त्याबद्दल मुळात आम्हाला आणि माझे जे कोणी व्ह्युअर्स असतील त्यांना ट्रस्ट बद्दल बऱ्यापैकी माहिती पाहिजे. तर तुम्ही मला जर असं ट्रस्ट बद्दल विस्कटून माहिती सांगाल का? माझ्या ट्रस्टचं नाव आहे कैलासपती रामचंद्र गणपती गंगापूर चॅरिटेबल ट्रस्ट. मी ट्रस्टची सुरुवात केली 2010 पासून. आणि आपल्या भागामध्ये जे गोरगरीब लोक आहेत, मग भले तुमचे मला त्यांचे धनगर म्हणा, वाड्यावर वस्तीवरचे, त्यांना थंडीमध्ये त्यांना पांघरून नसतं, त्यांना मग चादर देणे, बेडशीट देणे, किंवा असे बेवारस कुठले तरी लोक फिरत असतात त्यांना काहीतरी कपडे देणे. इव्हन कोणतं आता रस्त्यावर कोणतं ऍक्सिडेंट झाला त्यांना कोण पाहत नाही. आता कसं होतं, ऍक्सिडेंट झाला ना, लोक त्याच्या हातातले काय ते बघतात, कारण त्याला गरज असते मदतीची, न्यायला त्याला दवाखान्यात न्यायची गरज असते. ती सेवा आम्ही पुरवू शकतो त्यांना. ओके ओके ओके. समजा जर म्हणजे मला पण असं माझं आव्हान आहे लोकांसमोर, तुम्हाला जर काही इच्छा असलं बघा तर माझं आमच्याशी जॉईन व्हायचं, तर तुम्ही आमच्या मोठ्या भाऊशी तुम्ही भेटा, तुम्हाला ते जॉईन करून घेतील त्यामध्ये. ओके ट्रस्ट. ओके ओके ओके. जसे आता ट्रस्टचे तुम्ही सभासद आहात, तर एखाद्या व्यक्तीला सभासद म्हणून एखादा व्यक्ती जॉईन झाला तर त्याची काही मासिक शुल्क वगैरे असतं? मासिक शुल्क वगैरे काही नाही आहे. बट ज्या वेळेसला काही असं एखादी गोष्ट घडली, एखादी घटना घडली, तर तिथं हजर राहणे महत्वाचं असतं. ओके 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 ओके. दादा, बऱ्यापैकी माझे प्रश्न संपले. त्या व्यतिरिक्त मला सिरियसली हे बोलायला आवडेल, मी आतापर्यंत बऱ्याचशा क्षेत्रातल्या लोकांचे पॉडकास्ट घेतले, बऱ्याचशा लोकांच्या मी मुलाखती घेतल्या. इव्हन तो आपल्यातल्या बऱ्याचशा लोकांनी आमच्या दिदीचा म्हणजे तृप्तीताई देसाई यांचा व्हिडिओ या आधीच्या पॉडकास्टमध्ये तुम्ही पाहिलेला आहे. आपल्यातल्या बऱ्याचशा लोकांना बघा, आता मी स्वतः मला जज करणं किंवा बाबा कोणीतरी मला जज करतं हे मी तुम्हाला सांगणं हे मला बरोबर नाही वाटत. बट आतापर्यंत जेवढे पॉडकास्ट झाले, जसं आमच्या सागर मामाचा मी पॉडकास्ट घेतला होता, सागर शिंदे पाटलांचा, त्यानंतरचा हा एक पॉडकास्ट म्हणायचा की ज्यामध्ये मला निवांत बसून बोलायला वेळ भेटला. माझे जे कोणी गेस्ट आहेत त्यांनी देखील मला व्यवस्थित मध्ये सगळी माहिती दिली. मूळ मुद्दा असा आहे की जसं मी माझा एक बॅकग्राऊंड सांगितला होता की मला प्रिंटिंग लाईनचं नॉलेज आहे, म्हणजे अक्षरशः सब्लिमेशन प्रिंटिंग जे आपण स्पोर्ट्सचे जे टी शर्ट्स म्हणतो, जे मंडळाचे शर्ट म्हणतो, या शर्टापासून स्क्रीन प्रिंटिंग पासून डीटीएफ पासून डीटीजी पर्यंत ओव्हरऑल सगळ्या मशिनरी माझ्या हाताखालनं गेलेल्या आहेत. माझा स्वतःचा व्यवसाय होता. लॉकडाऊन मध्ये जसं सगळं बंद झालं, सगळं सामान एका मोठ्या हॉलमध्ये आलं. मला कोणीतरी सांगितलं होतं की बाबा प्रिंटर दिवसातनं एकदा चालू ठेव. जसं मी तुम्हाला विशाल दादाचा किस्सा सांगितला तसे आम्ही अतिशहाणे होतो. भूमला जाऊ दे म्हटलं, काय होईल बघू. 4 दिवसानंतर जाऊन प्रिंटर चालू केले, प्रिंटर चालू नाही झाले. त्यावेळेसला कळलं ऍट अ टाइम एका हॉलमध्ये ठेवलेले 8 प्रिंटर सगळे डेड. त्यातला सगळ्यात कमी कॉस्टिंगचा होता एप्सनचा L 130, एक हार्ट टू हार्ट 10,000 रुपये त्याची किंमत आहे.
बट सगळ्यात महागडा जो माझ्याकडे प्रिंटर होता तो 3.5 लाखाचा होता, ज्याच्यावरती DTG चालायची. म्हणजे जसं आता आपण डायरेक्ट टू गारमेंट म्हणतो. एक उदाहरण द्यायचं झालं, आपण कॉम्प्युटरवरून पेपरवरती प्रिंट काढतो, खालनं पेपर टाकतो आपण, प्रिंट होत प्रिंट बाहेर येते. तसं DTG असतं. DTG वरती तो एक पॅनल असतो, त्यावरती शर्ट सेट करायचा, ब्लँक शर्ट कुठलाही सेट करायचा आणि आतमध्ये पाठवून द्यायचा. कॉम्प्युटरला कमांड दिली की जी काय प्रिंट आहे, आपला फोटो असू दे किंवा एनिथिंग काही असू दे, डायरेक्टली प्रिंट त्याच्यावरती होते, शर्ट बाहेर येतो, ताजा ताजा शर्ट आपल्या हातामध्ये. हा टोटल सेटअप माझा होता. ओव्हरऑल त्यावेळेसला जे नुकसान झालं त्यातनं बऱ्याचशा गोष्टी नवीन नवीन शिकायला भेटल्या. बरं, सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की माझा स्वतःचा जवळजवळ 5-5.5 लाखाचा फक्त मशिनरी होती, सेटअप होता. माझ्याकडे जो माझा ओव्हरऑल कपडा वगैरे आहे हा मी त्यावेळेसला पुण्यातले माझे 2-3 ब्रँड्स आहेत मॅन्युफॅक्चर, मी जसं मॅजिक यान झाला किंवा एक माझे मित्र आहेत पुण्यामध्ये आदित्य म्हणून, त्यांचा होलसेल वगैरे करतात ते, मी त्यांच्याकडनं देखील कपडे घ्यायचो. यांच्याकडे जाऊन आता जसं मी आता मध्ये तुम्हाला बोललो, मी तुम्हाला विचारलं होतं की बाबा नवीन कोणी जर समजा व्यवसाय चालू करतोय तर त्यांनी कसं करावं. जसं तुम्ही बोलला होता की नवीन जो कोणी व्यवसाय चालू करतोय त्यांनी बाबा होलसेलरकडनं किंवा दुकानदाराकडे जाऊन काम करणे. लिटरली माझी त्या काळामध्ये कंडिशन ती होती. मशिनरी घेतल्या, युट्यूबला व्हिडिओ बघितला, मशीन घेतली, 30,000ची मशीन ठपकन घरी आणली. दुसऱ्या दिवशी गेलो, प्रिंटर घेऊन आलो, 60-70 हजार 2-3 दिवसात खर्च करून रिकामा. आता मूळ मुद्दा असा की प्रिंट करायला येतंय कुणाला. मग त्यावेळेसला सगळं घरातलं चालू ठेवलं, तसंच मॅन्युफॅक्चरकडे जाऊन उभा राहिलो. त्याला विचारलं, दादा असा असा कपडा पाहिजे. त्याने विचारलं, तू नेमकं करणार काय. मग त्याला सांगितलं अशा मशिनरी घेऊन त्याला असं असं करणार आहे. मग तो बोलला, माझ्याकडे अमुक अमुक कपडा भेटतो. म्हटला वेळ असेल तर 4 तास इथं उभा राहा, माझे तर कपडा कुठला कुठला बनतोय आधी तो बघ, मी तुला सांगेल की तू जे काम करतोयस ते काम कुठल्या कपड्यावर होतं, कपडा आधी शिकून घे, कपड्याचा GSM शिकून घे. मग ते बोलले, म्हटले काम कर दादा, आता 2 दिवस थांब, 2 दिवसांनी मी तुला सांगतो, त्याच्याकडे जा. त्याकडे आता तू जो व्यवसाय चालू केलायस तो माणूस त्या व्यवसायातला बाप आहे, त्याच्याकडे जाऊन 4 दिवस शिक, प्रिंटिंग कसं होतं, त्यानंतर तुझं तू डिसाईड कर तुला करायचं का नाही. बरं, आता माझा त्यावेळेसला एक फंडा असा होता, मी फक्त ह्या सगळ्या गोष्टी शिकण्यामध्ये 2-3 महिने घालवले. कपड्याच्या मॅन्युफॅक्चरिंग पासून ते कपडा प्रिंट कसा होतो हे पाहण्यामध्ये मी 3-3.5 महिने घालवले. त्यामध्ये पुण्यातले असे मोठमोठे ब्रँड्स आहेत की जे लोक स्वतः कपडा डिझाईन करतात टोटल. जसं आपल्या पुण्यामध्ये शुक्रवार पेठेमध्ये प्यासा हॉटेल आहे, जो प्यासा बार आहे 24 तास चालू असतो, आपल्यातल्या बऱ्याच जणांना माहिती असेल जे पुण्यात जातात वगैरे. प्यासा हॉटेलच्या बॅक साईडची बिल्डिंग आहे, तिथं 3ऱ्या मजल्यावरती शॉप आहे. त्या तिथले जे ओनर आहेत त्यांचं नाव विशाल, ओम प्रिंटर्स आय थिंक. विशाल दादाकडे मी 2-3 महिने असं जाऊन केलं. लिटरली त्याने मला जो त्याचा सेटअप दाखवला होता दादा, मी त्या माणसाला संपूर्ण पुण्यातला प्रिंटिंग लाईनचा बाप ह्यासाठी म्हणतो, कारण आपण आतापर्यंत जर समजा आपण आपला मोबाईल उघडला, युट्यूबवरती जर आपण स्क्रीन प्रिंटिंग म्हणून जर ऑप्शन टाकला आणि ज्या वेळेसला आपण बाहेर देशातल्या लोकांचे सेटअप बघतो की एका स्क्रीन प्रिंटिंगच्या मशीनला 16 ते 24 स्क्रीन लागलेल्या असतात, 16 बेस 16 टेबल. लिटरली एक त्यांचा मी सेटअप बघितलेला, माझे 2 मिनिटासाठी डोळे पांढरे झालते. कारण मी ज्यावेळेसला सुरुवात केली त्यावेळेसला माझ्याकडं सिंगल स्टेशन 4 कलर होता आणि त्यांच्या ज्यावेळेसला मशीन बघितले त्यावेळेस त्यांच्याकडे 16 बेस आणि 16 कलर होते. लिटरली मी त्यांना फक्त एवढंच विचारलं, म्हटलं दादा आज जाऊ शकतो का. त्यांनी मला सरळ सांगितलं, म्हटलं दादा ही छोटीशी खिडकी नाही, येथूनच बघायचं म्हटले. आतमध्ये तुम्ही गेलात, तुम्ही चांगल्या कपड्याने जाताय मान्य आहे मला, आमच्या पोरांनी खाली काय सांडून ठेवलंय मला माहित नाही, आमच्यामुळे तुम्हाला त्रास नको, बाहेर उभे राहा. लिटरली त्यावेळेसला मला कळलेलं की धंदा म्हणजे काय आणि धंदा करणारा काय. आपण नवीन नवीन छोटं काहीतरी विकत घेतो आणि त्यातनं आपण काहीतरी करायला जातो, पण या माणसांकडनं आपल्याला शिकायला भेटतं. लिटरली तुम्ही जे मला बोललात ना मगाशी की बाबा नवीन माणसांनी जाऊन आधी जुन्या माणसाकडनं शिका आणि त्यानंतर पुढे जावं, सिरियसली या गोष्टी मला त्या नमूद करूशा वाटल्या की बाबा नाही, त्यावेळेस त्यांनी मला जे सांगितलेलं, त्यांनी मला जे शिकवलं होतं तेच बरोबर होतं. इव्हन तो लॉकडाऊन नंतर प्रिंटर सगळे माझे खराब झाले. आता प्रिंटर कुठलाही असू द्या, प्रिंटरचं एक असं असतं की प्रिंटरचा एकदा हेड खराब झाला म्हणजे त्याची जान गेली. मेन पार्ट तोच, तुम्ही नवीन हेड आणा नाही तर नवीन प्रिंटर आणा, दोघांची किमती सेम असतात. होय ना. हो,
मग त्यामुळे तो विषय जो तिथं बंद केला लॉकडाऊन नंतर, परत काही प्रिंटिंग लाईन मध्ये रणजित दादा नाही. त्यानंतर बरेचसे अनुभव वगैरे आले. नेव्हीमध्ये कधी गेला मग? नेव्हीमध्ये दादा मी 2007 साली मी नेव्ही जॉईन केली होती. मी ट्रेनिंग केलं होतं चेन्नईमध्ये. त्यानंतर 2007चा आय थिंक नोव्हेंबर डिसेंबर मध्ये जॉईनिंग केलं होतं. 12 वर्ष केलं नेव्हीमध्ये. 2016ला वडील सिरियस होते म्हणून जे घरी येऊन थांबलो. मराठी मुलं होमसिक असतात. बघितला मग नेव्हीमध्ये? माझं पहिल्या 10 वर्षात संपूर्ण जग फिरून झालं होतं. हातावरती टॅटू देखील आहे जगाचा नकाशा. मी ऍक्च्युली गावी ज्या वेळेसला यायचो ना, लोक विचारायचे दरवेळेसला कुठला फिरला, कुठं फिरला. ज्या वर्षी माझं संपूर्ण जग फिरून झालं त्या वर्षी हातावरती एक नकाशा काढलं. सरळ आता जरी कोणी मला विचारलं ना कुठं नेव्ही मध्ये, मग सरळ हात पुढे करायचं म्हणायचं, हे बघ बाबा सगळं फिरून झालंय. बट ते कसं होतं, मर्चंट नेव्ही म्हटल्यानंतर पैसा. मी त्यावेळेसला भरपूर हवेत होतो. भरपूर म्हणजे काय बोलायचं अहो. मी ज्या वेळेसला नेव्हीलँड थांबवली त्यावेळेसला मला सॅलरी होती 3,57,000. 2016 साली मी नेव्हीलँड थांबवली जाणं, त्यावेळेसला मला सॅलरी होती 3,57,000. ज्या वेळेसला आत्ताच्या घडीला मी माझ्या बाकी गोष्टी सांभाळतोय. म्हणजे जसं आता तुम्हाला देखील माहितीये माझी स्वतःचं इन्स्टिट्यूट आहे मर्चंट नेव्हीचं. आम्ही तिथून देखील त्या गोष्टी करतोय. प्लस मध्ये मी लोकांचे इंटरव्ह्यू वगैरे घेतो. आता तुमच्यासारखेच बरेचसे लोक मला विचारतात तुला यातनं काय भेटतं. माझं सरळ सरळ म्हणणं असं आहे की मला स्वतःला 24 तास फुल बिझी ठेवायचं आहे. 8 तास फक्त मी झोपतो, बाकी टाइम मला बिझी ठेवायचं स्वतःला. मी माझ्या इन्स्टिट्यूट साठी समथिंग वेळ दिलेला आहे. मी तिथं मुलांना टीचिंग वगैरे करतो, त्याच्यासाठी मी वेळ दिलेला आहे. जर समजा तिथून सगळं काय करून जर उत्तूरमध्ये जर मी शांत बसलोय आणि माझं डोकं बंद पडलं तर मग सगळंच बंद होतं. त्यासाठी म्हणून बाबा चावडी सुरू केली. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे, आपण कोल्हापूरकर मराठी माणूस, त्यातल्या त्यात प्रत्येकाला एक प्रकारचं असतं की बाबा आपल्या गावातला आपल्या भागातली बाबा माहिती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. बरं आता माझं तुम्ही जर म्हणाल की बाबा ब्लॉगिंग का नाही करत, ब्लॉगिंग करून झालीये, नको वाटतंय आता. ब्लॉगिंग म्हणजे काय, लिटरली मला पहिल्यापासून इतिहासाची आवड आहे. पुरातन मंदिरं, पुरातन वाडे, गड किल्ले, खास करून ज्या गोष्टी जमिनीखाली लपलेल्या आहेत त्या सगळ्यांचा माझा अभ्यास करून झालाय. इव्हन दो तुम्ही मला आजही कुठल्याही मंदिरासमोर उभं करा, कुठलं पुरातन मंदिर असू दे, कुठली पुरातन मूर्ती असू दे, एखादी मूर्ती घडवलेली आहे, तुम्ही मला त्याच्या समोर जरी नेऊन उभा केला तर मी तुम्हाला त्या मंदिराची मूर्तीची खडानखडा सगळी माहिती देतो. महादेवाची शिवपिंड आहे तर महादेवाच्या शिवपिंडीचे किती प्रकार आहेत, मग शिवपिंडीवरती लिंगच असं का ठेवलंय, छोटस लिंग काय, मोठंच लिंग काय. शिवपिंडीचा ज्या वेळेसला आपण मंदिरामध्ये जातो त्यावेळेसला मंदिरामध्ये आपण शिवपिंडीच्या पाया कशा पडल्या पाहिजेत, इव्हन तो सुरुवात इथून आहे. सो मला त्या सगळ्या गोष्टीचं नॉलेज आहे. फक्त फरक एवढाच, सगळं मी नाही करू शकत. जसं आमची आई म्हणती की बाबा एक चालू केले तर एकावर चालू ठेव, सगळ्या दगडावर पाय ठेवशील तर धप्पावर पडशील कुठं. जुन्या लोकांचं ऐकलंच पाहिजे. अगदी बरोबर. मी त्यामुळे म्हणून एक सेटअप एवढा ठेवला डोक्यात की बाबा माझी अकॅडमी आहे, मी मुलांना ट्रेनिंग देतोय, मी मुलांचं प्लेसमेंट करतोय, या गोष्टी मी ठेवल्यात एका बाजूला. त्यानंतर जो मला वेगळा मोकळा वेळ भेटतोय त्यावेळेसला आपण पॉडकास्ट घ्यायचे. आणि खरोखर ही गोष्ट ऍक्च्युली मला बऱ्याच जणांनी आतापर्यंत सांगितलेलं आहे. मध्यंतरी आपल्या भरत लोखंडे आहेत पेट्रोल पंपाचे मालक, मी त्यांचा इंटरव्ह्यू घेतला होता. मुळात तुम्हाला पण माहिती की भरत मामा शाय माणूस, एकदम लाजणारा माणूस. भरत मामाला मी प्रश्न विचारला, पहिल्या प्रश्नातच भरत मामा एकदम असंच डायरेक्ट घेऊन सायलेंट झाला. म्हटलं मामा, मी पॉडकास्ट पूर्ण झाल्यानंतर मामाला विचारलं, म्हटलं मामा असं काय रे वागलास. मला आवडच बोलला, अरे कॅमेरा समोर बोलायची सवय नाही रे. म्हटलं मला, मी कसं बोलणार. बरं माझा संपूर्ण पॉडकास्ट झाल्यानंतर मग मला बोलतोय, म्हणतोय ऐक ना एक काम कर ना. म्हटलं काय, तुझं वक्तृत्व खूप छान आहे. म्हटलं हा बरोबर आहे. मग आमच्या गणपती मंडळात आहे ना नेहरू चौकामध्ये आम्ही कार्यक्रम भरवतोय, आम्हाला बोलणारच कोण भेटत नाहीत. पुढच्या वर्षीपासून तू फिक्स बघ आमचा, तर मी तुला मुलाखत देणार. म्हटलं चालतंय मामा, चालतंय. म्हटलं काय प्रॉब्लेम नाही. नाही म्हणजे ही गोष्ट भाऊ आणि लहान भाऊ आणि तो हुशार आहे, तो स्टेजरिंग करतोय, त्याला चांगलं बोलतोय, तो मस्त बोलतोय, तो बोलतोय श्वास पोद्दार चांगला बोलतोय. ओके ओके ओके. आमचे मित्र अजित तुर्कर ते पण चांगले बोलतात. ओके, तो पण स्टेजवर छान बोलतात. ते जर आता ते कसं आहे मामा माहितीये का,
गावाकडच्या लोकांना असं आपला व्यवसाय करत करत कॅमेरा समोर येणं आणि बोलणं सगळ्यांना पॉसिबल नाहीये. बरीचशी अशी माणसं आहेत की ज्यांच्यासाठी, जसं आता आपली सुरुवात झाली होती, मी तुम्हाला बोललो होतो की जर तुम्हाला कॅमेराकडे बघून जर काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही माझ्याकडे बघून बोलू शकता. अशी अनेक लोक आहेत ज्यांना आतापर्यंत कधी कॅमेरा बघितलेलाच नाही. मुळात मुद्दा असं आहे की आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, म्हणजे जसं मी माझ्या चॅनलचा मोठेपणा दाखवत आहे, पण आपल्या संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातला चावडी संवादाची हा एकमेव पॉडकास्ट चॅनल आहे की जो आपलं दार सोडून इतर लोकांच्या दारावरती जातोय, त्यांच्या मुलाखती घेतोय, त्यांचे अनुभव घेतोय, त्यांचे व्यवसाय काय आहेत त्याची जाण घेतोय. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की बाबा प्रत्येक जण आपापल्या आयुष्यामध्ये शून्यातनं वर आलेला आहे, तर त्या माणसाला त्याच्या शेवटपर्यंत कोणी विचारणार नाहीये की भाऊ तू कसा जगला. हे चावडी संवादाची लोकांकडे त्या गोष्टीसाठी फक्त जात आहे की बाबा दादा आता तू मला सांग तू कसा जगला. कारण मी आज तुझ्याकडे येऊन गेलोय, कदाचित माझ्याकडनं प्रेरणा घेऊन कोण ना कोणतरी नवीन माणसं येतील. पण शेवटपर्यंत लोकांना कळलं पाहिजे की बाबा हेमंत गंगापुरे माणूस नेमका कसा आहे. तर तुम्हाला बघायचं, तुम्ही हा व्हिडिओ बघा, तुम्हाला नेमकं कळेल हा माणूस कसा आहे. पूर्ण अंतरंगात प्रकट होतं. बरोबर बरोबर. त्यामुळे तुम्ही हा जो कार्यक्रम म्हणजे तुम्ही चालू केला उपक्रम फार चांगला उपक्रम आहे. त्याला तुम्हाला मी त्या कार्यक्रमाला तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद धन्यवाद. तर मंडळी, बराच वेळ गप्पा मारल्या. महत्वाचा मुद्दा, हेमंतदादा धन्यवाद, तुम्ही बराच वेळ दिला आम्हाला. सो मंडळी, एवढं बोलून मी आपला आजचा हा पॉडकास्ट इथेच थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद दादा. धन्यवाद.